दी अवधूत गुप्ते येणार आहेत. तुमच्या पॉडकास्टमध्ये येऊन तुम्ही मला असं सगळ्यांसमोर मला हे करू नका. मला नाही ना, असं काही नाही. म्हणजे अवधूत गुप्ते हे सिंगर, कंपोजर, डायरेक्टर, फिल्म मेकर आणि बरंच काही आणि सर्व काही. हा, सर्व काही आहे. सर्व काही काय बरं त्यांना विचारावं. सो यू आर कॉल्ड एज OG, ओरिजिनल पॉप स्टार. ऐका दाजीबा, थोडंसं म्हणून दाखवा मला. मुझे प्यार नहीं तुझसे है बा, मुझे दिल विल नको तेरा देबा, मुझे दिल विल नको तेरा देबा. ज्या वेळेला लोक उठतात त्यावेळेला एका दाजीबा होतं. तुम्ही दहीहंडीवर पण एक केलं ना. टेन्शन नाही लेता ये बंदा, किती पण उंचावर बांधा, नाद करायचा नाही औंदा, आला 10 थरांचा गोविंदा. एकदम पॉलिटिकल, म्हणजे राजकीय प्रचार गीत कशी काय सुरू केली. हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्याशी ओळख झाली. अत्यंत मोठ्या हृदयाचा प्रेमळ माणूस. त्यांच्यासाठी मी एक गाणं केलं होतं शिवसेनेचं. शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना. राजसाहेबांनी बोलवून घेतलं. तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या. तर तुम्ही भ्रष्टाचारावर पण केलंय ना. एकमेव रॅप आहे, नक्की ऐका. जात साली जात साली जात जाता जात नाही, जात साली जात जाता जात नाही, असं एक माझं रॅप आहे. तुम्ही रियालिटी शोज करताना ते खरेच असतात का. यापेक्षा मला माहिती आहे लोक काय विचारतात की जर तुम्ही एका दिवसासाठी राजकारणी झालात किंवा मिनिस्टर झालात तर कुठला एक कायदा पास कराल. मी एका व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा देईन. कोणतो. कोण. ज्यांनी अशी एखादी गोष्ट करायचं राहून गेलं अशी खंत आहे. हे एवढे असे ज्वलंत विषय हाताळायला ते गाण्यामध्ये शब्दबद्ध करायला धाडस लागतं. त्यावेळेला मी स्ट्रगल करत होतो. माझी पोस्टर जाळली, सीड्या जाळल्या, बरंच काय झालं. मग त्यानंतर तुम्हाला तर ऑलरेडी कळलं असेल आज गेस्ट कोण येते. मला काही सांगायची आज गरजच नाही आहे. तर मग चला बघूया. हो, पण सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार अवधूतजी, तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. मला देखील खूप बरं वाटलं इथे येऊन. खूप तुमचे एपिसोड्स बघितलेले आहेत. एवढे सगळे सबस्क्रायबर्स आणि एवढे व्ह्यूज आणि छान इंटरव्ह्यू घेता तुम्ही. छान पॉडकास्ट म्हणा, इंटरव्ह्यू म्हणायचं नाही ना आता. हो 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 ना, सॉरी पॉडकास्ट. तुम्ही इंटरव्ह्यू घ्यायचात. हो, आणि आता हो मला माहिती नव्हतं. गुप्त खुपते तिथे गुप्ते तो पॉडकास्ट नव्हता. म्हणजे काय नव्हतं ते मला अजून तसा माझा अभ्यास चालू आहे अजून नक्की. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन. तुम्ही सेलिब्रिटी होस्ट आहात. पण मला एक सांगा, मी तुमचे बरेच बघितले इंटरव्ह्यूज. तुम्ही क्रिकेटचा कधीच का नाही घेतला. खरं सांगू का की मला क्रिकेट किंवा कुठल्याही स्पोर्टमध्ये तेवढी रुची नाही. मला सगळे क्रिकेट फॅन्स मारतील. मला क्रिकेटबद्दल खूप आदर आहे, क्रिकेटियर्सबद्दल आदर आहे. पण गाणं आणि कला यातनं मला कधी वेळच मिळाला नाही. अगदी लहान शाळेत असल्यापासून मी कधी क्रिकेट फार खेळलो नाही. माझी दोन्ही मुलं खूप छान फुटबॉल खेळतात. माझा धाकटा मुलगा, माझ्या धाकट्या मुलांनी फुटबॉलमध्ये महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलं आहे. सो मला खूप कौतुक आहे त्यांचं की ते दोघेजणं स्पोर्ट्समध्ये एवढे छान आहेत त्याचं. पण मला स्वतःला नाही तेवढी रुची नाही, गती नाही. त्यामुळे मग एखाद्या क्रिकेटरला बोलवायचं मोठ्या आणि मग त्याच्यासमोर स्वतःचं असं करून घ्यायचं याची मला भीती वाटते. म्हणून मी कधी फार म्हणजे IPL पण नाही बघत कधी. नाही. हो, तुमच्या पॉडकास्टमध्ये येऊन तुम्ही मला असं सगळ्यांसमोर मला हे करू नका. मला नाही ना, असं काही नाही. म्हणजे नाही बघत मी IPL. तुमची रुची कशात आहे मग. संगीतामध्ये आहे, फिल्म्समध्ये आहे, समाजकारणात आहे, राजकारणात आहे. या सगळ्याच गोष्टींमध्ये माझी रुची आहे. अध्यात्मात आहे. तुमची अध्यात्मातली रुची बघून मी इथे आलेलो आहे खरं सांगायचं. काही हो. कसं कळलं. ऑफकोर्स म्हणजे मी पुराणिक साहेबांचं काम देखील मला माहिती आहे की रिअल एस्टेटमध्ये केवढं काम त्यांचं आहे. आणि त्यानंतर तुमचं विशेषतः अध्यात्मामध्ये तुमची जी रुची आहे, तुम्ही ज्या प्रकारे
तुमच्या गुरुजींना फॉलो करता, ते बघून मला तुमच्याशी गप्पा मारायच्याच होत्या. तुम्ही 2 कॅमेरे समोर ठेवले म्हणून आता त्याला पॉडकास्टचं स्वरूप आलं आहे खरं तर. नाही तर प्रश्न तुम्हाला मला विचारावेसे वाटतात खूप काही. हो, पण आज जरा बदललं आहे. तुम्ही सेलिब्रिटी होस्ट आहात, तर आज आपण गप्पाच मारूया. पॉडकास्ट म्हणजे गप्पा. तर मी तुमची पहिल्यांदा फॅन कधी झाले सांगू का? थँक्यू. म्हणजे अजूनही आहेच. म्हणजे जेव्हा आमच्या टीमला कळलं की अवधूत गुप्ते, अवधूत गुप्ते येणार आहेत, एकदम सगळे एकदम फुल एक्सायटेड, एकदम लाईक दे आर लाईक वाव असं झालं. काहीतरी म्हणजे तुमची काहीतरी जादू असणार मराठी विश्वावर, मराठी लोकांवर. आणि ह्याची सुरुवात मला वाटतं, सो यू आर कॉल्ड ॲज OG, ओरिजिनल पॉप स्टार, बरोबर ना? हां, आजच्या भाषेमध्ये तसंच म्हणायला हवं. आम्ही ज्यावेळेला सुरुवात केली तेव्हा मला OG हा शब्द माहीत नव्हता. ऐका दाजीबा. ऐका दाजीबा, येस येस. ऐका दाजीबा झालं, मेरी मधुबाला त्याच्यानंतर झालं, जय जय महाराष्ट्र झालं. अल्बम्स येत राहिले, वेगवेगळी फील्ड्स ट्राय करत राहिलो. मग सारेगमाचं जज म्हणून काम बघितलं. पंचरत्न ज्यावेळेला आपल्याला मिळाली ते शेड्यूल झालं. मी, पल्लवी जोशी, आम्ही खूप मजा केली. विविध जजेस बाजूचे बदलत राहिले. त्यातूनच कल्पना आली की लोकांशी गप्पा माराव्यात. मग त्यातून खूपते तिथे गुप्तेचा जन्म झाला. मधल्या काळात चित्रपट दिग्दर्शनाची आवड होती, तो करायला वेळ मिळाला. झेंडा आला, मग झेंडानंतर मोरया झाला, जय महाराष्ट्र, ढाबा भटिंडा, एक तारा, कान्हा. प्रेझेंटेशनबद्दल कळलं, निर्मितीबद्दल कळलं. बॉईज सारख्या फ्रँचायझीची निर्मिती केली आणि बॉईज 1, 2, 3, 4 असे झाले. आता सूर नवा ध्यास नवा झाला. त्यातनं अनेक चांगल्या नवीन गायकांना संधी दिली. अनेक मोठे मोठे गायक त्यातून निर्माण झाले. तर असा एक जीवनप्रवास राहिलेला आहे. त्यामुळे आशीर्वाद आहेत तुमचे. सो अवधूत गुप्ते म्हणजे एक तुमच्या आयुष्यातलं जर संगीत सोडलं तर अवधूत गुप्ते ही जादू, हे रसायन काय आहे? म्हणजे नक्की प्रश्न काय नाही तर मी काहीतरीच असं म्हणून सोडून द्यायचं आहे. कौतुक करताय म्हणजे कौतुकच आहे ते, कारण इतकं सगळं केलं की नाही. हो, पण एक माणूस म्हणून किंवा आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी एक धागा असतो की ज्याच्या भोवती आपलं आयुष्य विणलं जातं ना. तर काय आहे अवधूत गुप्ते यांना आतून काय वाटतं स्वतःच्या आयुष्याबद्दल? मी एक स्टुडंट वाटतो आणि मुसाफिर वाटतो. माझी आई मागच्याच वर्षी गेली, पण ती माझी सगळ्यात चांगली जवळची मैत्रीण होती, सखी होती आणि शी वॉज द बेस्ट फ्रेंड. आणि ती मला गुरु पण होती. ती मला सारखी म्हणायची की तू काय, तुझ्यात धरसोड वृत्ती किती आहे. तर बघ, आत्ता गायक म्हणून सुरुवात केली, तोपर्यंत संगीत द्यायला लागलास, तोपर्यंत दिग्दर्शक झालास, तोपर्यंत निर्माता झालास, तोपर्यंत जज म्हणून करतोयस, तोपर्यंत मुलाखतकार म्हणून काम करतोयस. तुझं काय करायचं आहे काय तुला? म्हणलं आई अजून अजून माझं ठरलेलंच नाही पूर्वीपासनं की मी मोठा झाल्यावर काय होणार आहे. सो लहान मुलांना कसं ठरवतं, तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं आहे? त्यांना म्हणा मी डॉक्टर होणार. तसं मला अजूनही अवधूत तू मोठा झाल्यावर काय होणार आहेस? तर मला माहीत नाही. तो एक राजाबाबू म्हणून पिक्चर आला होता गोविंदाचा. त्याच्यामध्ये असे त्याच्या घरामध्ये फोटो होते आणि त्याला जे व्हावंसं वाटायचं त्याच्या सगळ्याचे फोटो होते. पोलीसच्या वेशामधला, मग मिलिटरीच्या वेशामधला. तसं माझ्याकडे स्वतःचे सगळ्या वेशामधले फोटो आहेत. अजून ठरायचं आहे की नक्की काय. म्हणजे सगळं करून झालं तरी पण अजून ठरायचं नाही? अजून ठरायचंच आहे. कारण बघा ना, मला जेवण बनवायला आवडतं, कुक म्हणून, शेफ म्हणून. रेस्टॉरंट्स माझ्या पुरेपूर कोल्हापूर म्हणून माझ्या मामानी रेस्टॉरंट्स काढली. त्यामध्ये माझा सुरुवातीला खूप इंटरेस्ट होता. सो लोकांना जेवायला घालायला आवडतं, लोकांकडे जाऊन जेवायला आवडतं. माहिती आहे मला हे का म्हणताय ते. अशा अनेक आवडी आहेत. बाकी पण वेळ मिळेल जर का. आज मी बोलवलं नाही जेवायला नंतर म्हणून. आज ना पुढच्या वेळेला बोलवा की असं काय. नक्की. काय देणार जेवायला तुम्ही? मी स्वतः नॉनव्हेज खात नाही. आणि पण काही म्हणजे तुम्हाला जे आवडेल ते. तुम्हाला नॉनव्हेजच पाहिजे की व्हेज पाहिजे? व्हेजमध्ये मला खूप आवडतं. म्हणजे काय व्हेजमध्ये बघा, तुम्हाला आवडेल ते. मला व्हेजमध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणाल तर मला पिठलं भाकरी वगैरे खूप आवडतं. किंवा
आपल्या जळगावला त्या ठिकाणी. जळगावचे नाही, जळगावचे नाही, पण बाबा माझे जळगावला खूप वर्ष होते जैन इरिगेशन्समध्ये वगैरे. तर त्यामुळे मला तिकडचं ते वांग्याचं भरीत असतं ते आवडतं. त्यांच्याकडे कसा पदार्थ असतो ना की आमटीमध्ये काय टाकून, काय त्याला म्हणतात जळगावचा. तुम्हाला नातूंना मी स्पेशली सांगतो. तुम्हाला माहित नसेल तर पुराणिक बाईंचं माहेरचं आडनाव नातू. तर मला मोदक आवडतात छान, पुरणपोळी, मोदक, श्रीखंडपुरी. गोड जास्त आवडतं. नाही, एवढेच गोड पदार्थ आवडतात फक्त. नाहीतर भेंड्याची भाजी, भरली वांगी, आंबट गोड आमटी, डाळिंब्याची उसळ एक नंबर, भयंकर आवडतं. साबुदाण्याची खिचडी, त्रास. ठीक आहे, आता सगळी लिस्ट करते. तोंडाला पाणी सुटायला ही सगळी लिस्ट करते आणि पुढच्या वेळेला हे सगळं तयार ठेवते. बस. आणि जर तुम्ही 4 गाणी म्हणून दाखवली तर मी घरी देणार जेवायला. बापरे, बघा काइंड मध्ये ते सगळं, नो कॅश. ऍक्च्युली सांगू का की तुम्ही इथे येणार आणि तुम्ही इतकं सगळं केलेलं आहे, पण मला स्वतःला एक फार इच्छा होती की माझ्या पॉडकास्टवर कोणीतरी सिंगर आला पाहिजे. आणि आता अवधूत गुप्ते हे सिंगर, कंपोजर, डायरेक्टर, फिल्म मेकर आणि बरंच काही आणि सर्व काही आहे. सर्व काही. तर त्यामुळे काय बरं त्यांना विचारावं. मग मी ठरवलं की फक्त गाणी म्हणायला सांगू का, कारण आत्तापर्यंत मी कधीही तुमची लाईव्ह परफॉर्मन्स ऐकलेला नाही. तर मला काय वाटलं की हे प्रायव्हेट कॉन्सर्ट होऊ शकतं. डाव होता माझा. अच्छा. नाही, मग तुम्ही याच कॉन्सर्टला, मी तुम्हाला सांगतो. नाही, ऐकून. आणि तुम्ही म्हणालात मी काही गाणार नाही. प्लीज असं नका करू. काहीतरी ओके, चला ॲटलिस्ट ऐका दाजीबा आणि ही तरी थोडंसं म्हणून दाखवा मला, ज्यासाठी माझे कान. मुझे प्यार नहीं तुझसे है बा, मुझे दिल विल नको तेरा देबा, मुझे दिल विल नको तेरा देबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा. हे कसं काय शब्द कुठून सुचले? काही नाही, आले शब्द येतात. म्हणजे काय? डाउनलोड ट्रेनमध्ये लटकत होतो त्यावेळेचे दिवस. Those were the best days of my life. So, however, it was not 69. It must be 96. So, त्यावेळेला मी स्ट्रगल करत होतो. त्यावेळेला हे गाणं सुचलं. पण तुम्ही जे म्हणता नाही कॉन्सर्ट छोटी होईल, तर हे गाणं मी हे सगळे जे रोल्स करतो ना, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त चांगला आवडता जमणारा माझ्या लाडका रोल जर का असेल तर परफॉर्मर. आय एम द बेस्ट ॲज अ परफॉर्मर आउट ऑफ ऑल दिस. त्यामुळे मी डिरेक्टर त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त. तर मला हे गाणं ज्या वेळेला तुम्ही माझी कॉन्सर्ट बघायला याल त्यावेळेला मी अगदी शांत गाण्यांपासून सुरुवात करतो. पहिला हाफ माझा असतो ज्यावेळेला मी पत्राचं कारण की शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरचं गाणं गातो, किंवा उन वटातून वाफाळल्या पिरमाची मोगरी मलमल, अशी सगळी रोमॅन्टिक गाणी गातो. आणि सेकंड हाफमध्ये ज्या वेळेला लोक उठतात, बसलेली असतात ती उठतात आणि दंगा करायला लागतात, त्यावेळेला एखादा जीव होतं. तिथे तुम्हाला त्याची खरी मजा येईल. इथे कशी येईल? मग एखादं रोमॅन्टिक गाणं तुम्ही लिहिलेलं. मग पहिली गोष्ट म्हणजे अवधूत गुप्ते रोमॅन्टिक आहेत का? अहो, मला एक बायको आहे आणि 2 मुलं झाली असती का त्याच्याशिवाय, जर का रोमॅन्टिक नसतो तर. लव्ह मॅरेज आहे? हो. कुठे जमलं प्रेम? गल्लीत, मागच्या गल्लीत. सांगा ना. हो, मागच्या गल्लीत. कसं जमलं? कसं जमलं म्हणजे मी माझ्या आईच्या कडेवर होतो, ती तिच्या आईच्या कडेवर होती. आणि श्रीकृष्णनगर नावाची आमची छान कॉलनी आहे बोरिवली ईस्टला, नॅशनल पार्कच्या बाजूला. अजूनही आलात तर मुंबईच्या पेक्षा 2 डिग्री टेम्परेचर कायम कमी असतं. माझ्या घरासमोर नदी वाहते. मुंबईमध्ये बंगला म्हणता येण्यासारखं कुणाकडे नसतो, पण आमचा बंगला आहे. आणि आमच्याकडे बिबटे येतात. आमच्याकडे सगळ्यांना सवय आहे की रात्री जर का उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गाडी आणल्यानंतर पहिल्यांदा ब्लिंकर मारायचे आणि मगच गाडी आतमध्ये घालायची बंगल्यात, कारण कुठूनही बिबटा उडी मारून येऊ शकतो. अजूनही येतो? हो, माकडं तर दररोज येतात. माझी आई माकडांना हैराण व्हायची. आम्हाला कपडे बाहेर सुकवता येत नाहीत कारण माकडं घालून पळतात. असं आमचं छान श्रीकृष्णनगर आहे. सर्व प्रकारचे पक्षी येतात आणि असं माझं बालपण छान गेलं. तर माझ्या
पाठीमागच्या गल्लीत रायकर कुटुंबीय राहायचे, ज्यांची ज्येष्ठ कन्या गिरिजा, हिची मी खरोखर माझी आणि तिची ओळख तिच्या आईच्या कडेवरती आणि माझ्या आईच्या कडेवर मी अशा वयात झाली. आम्ही खेळायचो, जवळच पटांगण होतं तिथे खेळायचो. मग 1ली 2रीपासनं 7वी 8वीपर्यंत खेळायचो. 8वीत ज्या वेळेला हया एक लख्त आई और शबाब आहिस्ता आहिस्ता असं ज्या वेळेला त्यांच्याकडे सौंदर्य आलं, तारुण्य आलं, त्यावेळेला तिला वाटलं हा कोण मित्र हो. मग ती तिच्या मार्गाला लागली. 2-3 वर्षाचा आपला काळ गेला आणि मिठीबाई कॉलेजमध्ये आम्ही परत एकदा एकत्र आलो, जिकडे ती माझी परत मैत्रिणीची ज्या वेळेला मी तिला प्रपोज करून प्रेयसी करून टाकलं. तिने हो म्हटलं? आणि तिने हो म्हटलं. म्हणजे तुमचं प्रेम, तुमचं लव्ह मॅरेज आहे, तुम्ही सांगा तुमच्यात कोणी प्रपोज केलं होतं? कोणी केलं असेल असं तुम्हाला वाटतं? त्यांनीच केलं असणार. हो, मग तसंच आहे. हां, मग तुम्ही काय उत्तर दिलं होतं? हो हो. कसं त्यांनी विचारलं? ते आता इथे पॉडकास्टवर नाही सांगता येणार. का? का माझा मुलगा इथे समोर बसलाय. अरे त्याला शिकायला नको? त्यांनी तो त्याचं शिकेल. सो माझी स्टोरी वेगळी आहे म्हणून सांगतो मी तुम्हाला. त्यांनी तुम्हाला विचारलं, तुम्ही हो म्हटला. माझ्याकडे असं झालं, मी बायकोला विचारलं, म्हणजे बायकोला नाही, गिरिजाला त्यावेळेला, की गिरिजा असं असं आहे आणि मला आय लव्ह यू. त्यावेळेला सगळी पद्धत तशी होती. आजकाल ही मुलं काय डेट काय करतात आणि वी डोंट हॅव, वी हॅव अ थिंग आणि काहीतरी यांच्या व्याख्या काय, सिच्युएशनशिप. आणि तुमच्या मुलांनी सांगितलं असेल नाही सगळे शब्द तुम्हाला? हो, म्हटलं बाकी सगळं म्हणतं, आय लव्ह यू, यू लव्ह मी म्हणत नाही, बाकी त्याला काय म्हणायचं? नाही म्हणतात, पण ते इट इज लाईक आय लव्ह अवधूत गुप्ते सॉंग्स, आय लव्ह धिस, आय लव्ह दॅट. तसंच ते आय लव्ह दिस गर्ल असं आहे ते. असं आहे. सो मी तिला विचारलं की असं असं आहे, आय लव्ह यू गिरिजा. तर तिने माझ्याकडे बघितलं. गाण्यात नाही, नुसतंच म्हटलं. मग ती म्हणली पळून गेली तिकडनं. हां, काही उत्तर न देता पळून गेली. आणि मग 2 दिवस फोन नाही, काय नाही. माझी बुबडीच वळली होती. मला वाटलं ही चिडली, आता मैत्री होती ती पण संपली, आता ही मला काय परत भेटणार नाही वगैरे. मी संध्याकाळी आमच्या कॉलनीच्या बाजूला असा तो हॅपनिंग जो एरिया असतो, शांतिवनसारखा होता, तिथे आम्ही नाक्यावर मित्र जमायचो. तिकडे ती लांबनं येताना दिसली. मला वाटलं ही अशी पास होऊन निघून जाईल. ती आली, थांबली आणि मला बोलवलं इथे. मला म्हणलं आता ते मारेल बिरेल किंवा काय. परवा तू मला काय विचारलंस? म्हटलं मी विचारलं नाही, मी सांगितलं आय लव्ह यू. हां, मग पुढं काय विचारायचं? हां, म्हणजे मला लग्न करणार आहेस माझ्याशी? तर मी म्हटलं हो. चल म्हणून घेऊन गेली, तर आईबाबांच्या समोरच जाऊन बसवलं डायरेक्ट. मी 20 वर्षाचा होतो. आणि मग बाबांना सगळं सांगितलं होतं असं असं. मग तिकडनं तिचे वडील, माझे वडील पण मित्र होते, त्यामुळे पुढे बॅटिंग चालू ठेवली. पण 23व्या वर्षापर्यंत खेचू शकलो. आय गॉट मॅरिड ॲट द एज ऑफ 23. आय बिकेम फादर ॲट 25. वाव, व्हॉट अ स्टोरी. बालविवाह झाला. हां, बालविवाह झाला. त्रिफळा उडाल्या. तुम्ही दोघं एकत्र वेळ कसा घालवता? खरं सांगू का, आता बदललं आहे समीकरण. कारण आम्ही 3 वर्षापूर्वी एक म्युझिक कंपनी चालू केली, जिच्या सगळा कारभार ती बघते, एकविरा म्युझिक, ज्यावर आता माझा लेटेस्ट अल्बम चालू आहे, आई नावाचा. आणि 4थं गाणं आत्ता आलं. आणि ती कंपनी खूप छान चालली. तेव्हापासून ती जरा बिझी झाली आहे परत. परंतु तोपर्यंत माझं करिअर किंवा माझं गाणं किंवा माझी कला हे आमच्या उंबऱ्याच्या आत कधीच आलं नाही, मी येऊ दिलं नाही. मी घरामध्ये म्युझिक सिस्टीमसुद्धा ठेवली नाही. जरा विचित्र आहे. हो, बिकॉज आत्ता आपण बोलत असताना सुद्धा जर का कुठे काही वाजायला लागलं ना गाणं, तर माझं गाणं तुमच्या बोलण्यातलं लक्ष निघून जातं. काय वाजतं आहे, कुठलं गाणं आहे, असं सगळं होऊन जातं. त्यामुळे मी ते तसं होऊ न देण्यासाठी माझा जो स्टुडिओ होता तो काम बाजूला वेगळा ठेवला आणि घर वेगळं ठेवलं. तुम्ही इफ यू गो ऑन माय सोशल मीडिया, माझ्या पत्नीबरोबरचा किंवा माझ्या मुलांबरोबरचा एकही फोटो तुम्हाला मिळणार नाही इतके वर्षात. टाकत नाही, पण कधीच नाही. त्यांचं आयुष्य वेगळं आहे आणि सेलिब्रिटी किड्स किंवा तसं होऊ नये म्हणून मी कधी हे होऊ दिलं नाही. आता मुलं मोठी झाली आहेत, त्यांनी जर का ठरवलं, ते ज्या दिवशी सांगतील की डॅड मला कोलॅबरेशन दे, तर मी देईन कोलॅब. पण तोपर्यंत एकही फोटो नाही टाकला. पण आता
पूर्वीचं जेव्हा तुम्ही संगीत केलं आणि कॉन्सर्ट्स करायचात लोक वेडी व्हायची. म्हणजे तुम्हाला एक अजूनही होतात लाईव्ह परफॉर्मन्स, तो एक वेगळाच प्रकार आहे ना. आणि आता सोशल मीडिया आलाय, म्हणजे काय फरक जाणवतो? सोशल मीडियानी काय फरक केला आहे आमच्यासारख्या कलाकारांच्या आयुष्यात, तर मला असं वाटतं की बघा ना, म्हणजे समजा समाज एकदम सोपं करून सांगायचं तर पूर्वी समाजामध्ये 100 माणसं होती, आजही 100 माणसं आहेत. त्याच्यामध्ये एक गायक गायचा, एक कला सादर किंवा एक वक्ता असायचा, एक गायक असायचा किंवा एक नर्तक असायचा आणि बाकीचे सगळे बघायचे. 97 लोक बघायचे, ऐकायचे, छान म्हणायचे, टाळ्या वाजवायचे. आता इंस्टाग्राममुळे किंवा ह्यामुळे 50%ला तरी आलं आहे निदान, की 50 लोक सादर करतात आणि 50च लोक बघतात. तर प्रत्येकाला काहीतरी सादर करायचं असतं. मग आपल्या माझा तू लाईक कर, तुझा मी लाईक करतो. स्वातंत्र्य मिळालं हे छान आहे की प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, प्रत्येकाने सांगावं, खाली कमेंट करायचा अधिकार आलेला आहे. परंतु मला असं वाटतं की त्यामुळे आपण, कारण एवढे सगळे परफॉर्मर्स व्हायला लागल्यामुळे आपण प्रेक्षक हरवत चाललो आहे असं वाटतं. प्रेक्षक कमी व्हायला लागले म्हणून तर आज व्हॅल्यू कशाला, लाईक्सला व्हॅल्यू आली आहे. का व्हॅल्यू? म्हणजे तुझं ज्यावेळेला आपण म्हणतो की तुमचा पॉडकास्ट किती लोकांनी बघितला, 5 लाख लोकांनी बघितला, म्हणजे तो जास्त चांगला आहे. म्हणजे काय, तर तुम्हाला 5 लाख प्रेक्षक मिळाले. मग प्रेक्षकांची एवढी वानवा काय? सडनली असं का महत्त्व आलं आहे की प्रेक्षकांना? आणि प्रेक्षक हे वेगळे. आणि वरती आपण म्हणतो की कमेंट्स किती आल्या, चांगल्या का वाईट याला महत्त्व नाही आहे, कमेंट्स किती आल्या. हो, देन इट्स लेजिट, राईट? की 1 लाख व्ह्यूज, खाली कमेंट्स 10, ओ नो, बूस्टेड. तर तसं जे आलं ह्या सगळ्यामध्ये काय होतं की आपल्याला सुद्धा असं वाटतं की काहीतरी आवडलं तर लाईक करायलाच पाहिजे. ते यूट्यूबनीच शिकवलं आहे, आवडलं तर लाईक करा. का नाही लाईक केलं तरी आवडलं तर चालत नाही. मला आवडलं म्हणून लाईक नाही करायचं, कमेंट नाही करायची, तेवढा वेळ नाही माझ्याकडे. पूर्वी असायचा ना, लोक याची टाळ्या वाजवून निघून जायचे. पण हल्ली नाटकाला सुद्धा प्रेक्षक नसतात. सिनेमा तर मी ऐकते अक्षरशः पैसे देऊन असं खोटी जाहिरात केली जाते, हा सिनेमा हाऊसफुल झाला वगैरे. म्हणजे लोक येतच नाही आहेत OTTमुळे सुद्धा. कारण तेच आहे ना की इतका भडीमार झाला आहे. तुम्हाला काय लागतं, तुम्हाला आपण एंटरटेन करतो लोकांना, आम्ही एंटरटेनर्स आहोत, गाणं म्हणतो, परफॉर्म करतो. तर पूर्वी ती एंटरटेनमेंट कमी असायची ना, दूरदर्शन असायचं त्यावेळेला फक्त दुपारी संध्याकाळी 2च तास असायचं, व्हॅल्यू होती. मग अवधूत गुप्ते किंवा अजून त्याआधी श्रीधर फडके आमच्याकडे कार्यक्रम करायला येणार आहेत. तर 10-15 दिवसापासून आधीपासून लोक वाट बघायची ते येणार आहेत, ती वेळ ठेवायचे. आणि मग त्या दिवशी लवकर जेवण करून आमच्या कॉलनीमधल्या बायका मुलांबरोबर छान छान कपडे घालून, स्वेटर घालून श्रीधर फडकेंच्या गाणं ऐकायला जायचे. कारण नाहीतर परत मिळणार नव्हतं गाणं ऐकायला, लाईव्ह कुठे मिळणार आहे. अगदी बरोबर आहे. मला आठवते पार्ल्याला दीनानाथला नाटकाला अक्षरशः बायका गजरे घालून, दागिने घालून यायच्या, म्हणजे ते एक इव्हेंट होतं. आता घरी बसून आपण TV वर बघतो सगळं. एवढं पण नाही, घरी बसून कशाला, रेल्वेतनं जाताना तुम्ही फोनवरती ओपन करता इंस्टाग्राम आणि ते पण पटापट, हे नाही आवडलं पुढे ढकलून टाक, हे जरा आवडलं, प्रत्येकाच्या आवडीनुसार. पण ह्याच्यामुळे कलेचं ॲप्रिसिएशन होतंय का नाही होते? हा खूप गहन चर्चा आहे ही खरी. पण मला असं काय वाटतं की मी एवढा निराशावादी नाही या बाबतीत, पण एका ट्रान्झिशनमधनं आपण चाललो आहे आणि हे ट्रान्झिशन विल टेक लिटल टाईम, मोर टाईम, अँड दॅट टाईम इज नॉट गुड. आपण संगीताच्या बाबतीत म्हटलं जर का, तर पूर्वीची गाणी, लग जा गले के फिर ये हसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो, लग जा गले. एवढा वेळ असायचा आपल्याकडे. मी आत्ता हे गात असताना जेवढे बघतायत ते म्हणतील हां गाणं कळलं, पुढे बोल. भाई कहना क्या चाहते हो, क्यों गा रहे हो. वेळ नाही आहे, एवढ्या गाण्याचाही वेळ नाही आहे. गाण्याची लांबी 6 मिनिटावरनं 3 मिनिटावर आली आहे. फ्रेजेस लग जा गले असं न राहता ऐका दाजीबा याला आलंय. हे गाणं तुमच्या टचमध्ये म्हणून दाखव. कुठलं? हेच लग जा गले. आता मी माझ्याच टचनी म्हटलो. नाही तुमचं मॉडर्न पॉप टचनी कसं म्हणणार, काहीतरी. यू कॅन डू इट. लग जा गले
के नाही हो, ते लग्न छान आहे, राहू दे त्याला तसंच. सो वेळ कमी झाला आहे सगळ्या गोष्टींमधला, त्यामुळे एंटरटेनमेंटची व्याख्या बदलते आहे. वी आर गोईंग थ्रू अ ट्रान्झिशन पिरियड. काही काळानंतर परत 6 मिनिटाची गाणी येणार. हो, येणार. पिक्चरची लांबी 2 तासावर आली, ती 3-3.5 तासाला जाणार. का होईल असं? कारण लोकांना महत्त्व कळेल त्याचं. आणि हे वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या, शतकानुशतकं होत आलेलं आहे. ख्याल गायकीच्या आधीची जी गायकी होती, ख्याल गायकीच्या आधीचं संगीत वेगळं होतं, ध्रुपद वेगळं होतं, ख्याल गायकी वेगळी होती. मग द्रुतलयीमध्ये आलं, मग त्यानंतर नाट्यसंगीत आलं. नाट्यसंगीतामध्ये तो फ्रीडम देण्यात आलं की तुम्ही एका रागातून दुसऱ्या रागात जाऊ शकता, राग मोडू शकता. नाट्यसंगीत गायचं चला 40 मिनिटाचं होतं, फिल्म संगीत 6 मिनिटावर आलं. सो इट्स अ सर्कल विच विल कम बॅक. तुम्ही क्लासिकल शिकलाय? हो. कोणाकडे, कोण गुरु होते तुमचे? पंडित जयंत दातार म्हणून पार्ल्याचे होते, त्यांच्याकडे मी शिकलो आणि त्यानंतर शिवानंद पाटलांकडे शिकलो. मग तुम्ही क्लासिकलचा जो टच, म्हणजे क्लासिकल शिकल्यानंतर तुम्ही डायरेक्ट यू बिकेम लाईक अ रॉक स्टार, अ पॉप सिंगर, हे ट्रान्झिशन आपोआप झालं का? म्हणजे कसं काय झालं हे? एखादं क्लासिकल म्हटलंय का आधी? नाही, असं आहे, क्लासिकल हिंदुस्थानी किंवा कुठलंही क्लासिकल आत्ताच्या तारखेला प्रत्येकाला शिकायलाच हवं, जेणेकरून इट इज लाईक ट्रेनिंग जे आपण करतो ना. तुम्ही तर एवढं तुम्हाला माहितीच आहे सगळं, तुम्ही ब्युटीमधल्या बेस्ट आहात आणि वजन कमी करण्यामधल्या बेस्ट आहात. तर ट्रेनिंग जे वर्कआउट करतो त्याच्यामध्ये तुम्ही कसं वर्कआउट करायचं ह्याचं जे ट्रेनिंग आहे ते क्लासिकलमधनं मिळतं आवाजासाठी. तुमचा एकदा आवाज आणि सूर, ताल पक्का झाला की तुमच्याकडे शस्त्र तयार होतात किंवा तुमच्याकडे कुंचले तयार होतात. मग त्याच्याने तुम्ही चित्र कोणतं काढताय हे महत्त्वाचं नाही. सो आय एम रेडी. आफ्टर माझा दररोजचा आजही रियाज असतो. अच्छा, रियाज करता? ऑफकोर्स 1 तासाचा रियाज असतो. रोज 1 तास? रोज 1 तास क्लासिकल? हो. सध्या कोण गुरु आहेत मग तुमचे? नाही, सध्या कोणाकडे जात नाही, माझं मीच करतो. गेली अनेक वर्ष. शिकायला कोणाकडे जायला सध्या तेवढं तपस्येला वेळ नाही. आता तुम्ही एकीकडे हे पॉपस्टार, रॉकस्टार वगैरे असं सगळं तुम्ही बरोच काही संगीत विश्वामध्ये एक रिव्होल्युशन आणलं, क्रांती आणली नाही का? तर एकीकडे तुम्ही असे ट्रेंड्सना फॉलो न करता ट्रेंड्स सेटर झालात आणि मग सडनली एकदम पॉलिटिकल, म्हणजे राजकीय प्रचार गीतं कशी काय सुरू केली? माझे वडील, आमची ॲडव्हर्टायझिंग एजन्सी होती. हो. माझे वडील कमर्शियल आर्टिस्ट. इकडून आर्ट आली. कळत नाही, आई पण छान आर्टिस्टच होती म्हणायला हरकत नाही. ती लिहायची, नाटकं बसवायची, नाट्यछटा करायची, दोन्हीकडनं आलं. तर वडिलांकडनं मला, वडील कमर्शियल आर्टिस्ट होते. सो ॲप्लाइड आर्ट आणि फाईन आर्टमधला फरक मला लहानपणापासून कळला. आकाशाकडे बघून मला हे करावं असं वाटतंय म्हणण्यातला आनंद, आणि समोरच्यांनी सांगितलं की सर्व काही नावाचं आमचं एक पॉडकास्ट चॅनल आहे, तर आमच्याकडे आमचं टायटल सॉन्ग नाही आहे अवधूत, तर देशील का? प्लीज द्या ना. आता कसं, त्याच्यामध्ये 3 गोष्टी आल्या आत्ता, की टार्गेट ऑडियन्स कळला पाहिजे, मार्केटिंग राईट वेळी जमलं पाहिजे, पोटेन्शियल कस्टमर तयार झाला पाहिजे. आहे पोटेन्शियल कस्टमर आहे. मी केला कस्टमर नाही, नुसतंच पोटेन्शियल. कस्टमरला कळत नसतं की आपण पोटेन्शियल आहोत, पण मला पोटेन्शियल सिंगर कळलेला आहे. सो देअर कम्स द अप्लाइड आर्ट. यू सी, तुम्ही प्रश्न काय विचारला होता? कमर्शियल सुरू झाल्यावर प्रश्नच विसरले. अवधूत गुप्ते प्रश्न विसरले. मी काय विचारलेलो, मीच आता विसरले हसण्याच्या नादामध्ये. दॅट्स द ब्युटी ऑफ अप्लाइड आर्ट. आणि ज्या वेळेला मग पॉलिटिकल माझ्याकडे गाणी, म्हणजे कसं झालं की ऐका दाजीबा हिट झालं. दॅट वॉज म्हणजे पहिलं होतं ते. हो, क्लेम टू फेम ॲज अ कंपोजर अँड सॉन्ग रायटर ऐका दाजीबा. आणि त्याच्या आधी केली होती? त्याच्या आधी परत छोटी मोठी काही केली होती गाणी. एक थेंबर तुझे मन नावाचा अल्बम केला होता, ही सांज सुखाने वगैरे, पण ते एवढं काही लोकांपर्यंत पोचलं नव्हतं तोपर्यंत. तरी नंतर आधीचं पण काम पोचलं, असं झालं. तर त्यावेळेला मग मला ऐका दाजीबानंतर माझी हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्याशी ओळख झाली, किंवा मला त्यांचं दर्शन मिळालं आणि प्रेम मिळालं. अरे वा, खूप प्रेम मिळालं मला त्यांचं. सांगा ना किस्सा. कारण ते सगळ्या म्हणतात तसं महाराष्ट्राचे हिंदू हृदय सम्राट. हो, फार मोठा माणूस महाराष्ट्राला लाभला. त्यांचा स्पर्श जाऊ दे, त्यांचा सहवास जाऊ दे, ते
ज्या काळामध्ये ज्या ठिकाणी होते त्यांच्या आजूबाजूच्या 1 किलोमीटरच्या परिसरात देखील असण्याचं भाग्य जर का कोणाला लाभलं असेल तर ती फार भाग्यवान माणसं आहेत ते, असं मी म्हणेन. फार मोठा माणूस. त्यांनी बोलवून घेतलं तुम्हाला? हो. ते गाणं ऐकून? ते गाणं ऐकून. कशी झाली भेट? त्यांनी मला पहिल्यांदा फोन करून सांगितलं, मिलिंद गुणाजी, कारण ते उद्धव साहेबांचे मित्र मिलिंदजी. मिलिंद गुणाजींनी फोन करून मला सांगितलं, अरे तुला साहेबांनी भेटायला बोलवलं आहे. म्हटलं चालेल. मग मी भेटायला गेलो पहिल्यांदा. पुढे मग ते वारंवार बोलवतच राहिले थेट. त्यांच्यासाठी मी एक गाणं केलं होतं शिवसेनेचं, म्हणजे आपलं जे मेन गाणं शिवसेना गीत आहे ती कल्पना त्यांचीच, पण त्याआधीसुद्धा ठाण्याच्यावर त्यांचं प्रेम होतं भयंकर, ठाण्यावर भयंकर प्रेम. तर त्यांनी मला गाणं करायला सांगितलं, ते मी केलं होतं. शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना, असं गाणं केलं होतं. मी कधीही गेलो ना, जर का मातोश्रीमध्ये तर त्यांच्या फ्लोअरला गेलो की मी आतमध्ये आल्या ते असं लांबनं बघायचे आणि माझ्याकडे बघून म्हणायचे, शिवसेनेचा अवधूतची शिवसेना, असं ते गायचे. फार स्वीट माणूस आणि प्रेमळ माणूस, अत्यंत मोठ्या हृदयाचा प्रेमळ माणूस. आणि कमिंग टू पॉलिटिकल सॉंग्स, तर त्यांनी मला तेव्हा, मग त्यानंतर मी जय जय महाराष्ट्र केलं. आणि खरं सांगायचं तर त्याच्या आधी त्यांनी एक मी मुंबईकर नावाची चळवळ सुरू केली होती. माननीय उद्धवजी ठाकरे यांनी ती चळवळ सुरू केली होती आणि त्याचं गाणं करायची अशी कल्पना आली. मी ते केलं सुद्धा, जे कधीच रिलीज झालं नाही. आणि दॅट्स हिस्ट्री. बट ते आहे आता लिरिक्स पाठ. पण आपण सगळे मुंबईचे, आपण अभिमानाने आपण म्हणतो ना, मी मुंबईकर. हां, पण नाही, मी ते त्यांच्या परमिशनशिवाय गाऊ शकत नाही. तर ते त्यांनी करून घेतलं, मग ते नाही आलं बाहेर. त्याच्यानंतर मी मुंबईकरची कल्पनाच ती होती की मुंबई कुणाची, मराठी कोण, मुंबईकर कोण. मग ह्यातनं मला सुचलं जय जय महाराष्ट्र गाणं माझंवालं. आणि मी ते जेव्हा करायचं ठरवलं, मी ते केलं आणि त्यांना ऐकवायला गेलो. म्हटलं मी माझं मग त्याच्यात त्यांचा काही आदेश नव्हता, ते मी स्वतः केलं ते गाणं. मग ते ऐकलं, म्हटलं अरे वा मस्त आहे, तू जरूर कर. कारण माना चल के कभी था गुजराती, माना चल के था पंजाबी, चाहे कोई भी हो तेरी भाषा, चाहे कोई भी हो बोली, नस नस में दौड़े हैं जो तेरे पहचान, वो हवा है कहाँ की, है मिट्टी कहाँ की, है पानी कहाँ का, तो खोल दिल और बोल दिल के तलों से जय जय महाराष्ट्र माझा. हे गाणं हिंदीतनं होतं आणि ते आजच्या त्यावेळेच्या जनरेशनचं गाणं होतं की तुमची भाषा कुठली असू दे, तुमचा धर्म कुठलाही असू दे, पण तुमचा जर का देश महाराष्ट्र आहे, तुमची जर का भूमी महाराष्ट्राची आहे, तर तुमच्या लॉयल्टीज महाराष्ट्राप्रती असल्या पाहिजेत पहिल्यांदा. आणि महाराष्ट्राने सुद्धा, महाराष्ट्रातल्या इतर महाराष्ट्रीय माणसांनी तुम्हाला महाराष्ट्रीय मानलं पाहिजे. दोन्ही बाजूनी आहे ते. असं ते गाणं मी बनवलं की चोट लगी तो चिल्ला, जो भले त्याचं मराठी चांगलं नसेल, पण जो चोट लगी तो चिल्लाता है आई ग, और ड्रीम गर्ल तेली कहती है बाई बाई गा, पंगा हुआ तो कहता है तुझ्या आईला, और खोपडी घुमा तो कहता है च्या माईला. असं जो असेल तो मराठी, ही डेफिनेशन मी त्यातनं दिली होती आणि ती त्यांना खूप आवडली. मग गाणं सुपरहिट झालं, ते तर होणारच होतं. त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी सुद्धा झाली. त्यावेळेला राष्ट्रवादी आणि ते वेगवेगळे होते, तर राष्ट्रवादीच्या लोकांनी माझी पोस्टर जाळली, सीड्या जाळल्या, असं बरंच काय झालं. मग त्यानंतर साधारण 2005-06 साली मला बाळासाहेबांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं की आपल्याला शिवसेनेचं अँथम बनवायचं. आणि दॅट वॉज द स्टार्ट ऑफ माय जर्नी ॲज अ पॉलिटिकल सॉन्ग मेकर, यू कॅन से, क्रिएटर. सो पहिलं शिवसेना गीत होतं, जात गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना शिवसेना. आणि मग त्याच्यात ते दॅट इज द हिस्ट्री, बिकॉज आज त्याच्या इतकं सुपरहिट पॉलिटिकल सॉन्ग कुठलं झालंच नाही की इतर पक्षांनी पण ते वाजवलं स्वतःच्या पार्ट्यांमध्ये. मग त्यानंतर मला पवारसाहेबांनी पण बोलवून घेतलं, सुप्रियाजींनी माझ्याकडनं राष्ट्रवादीचं गाणं करून घेतलं. ते तुम्ही केलं ना? हो, केलं ना. ते काय होतं?
मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी, मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी, असं ते गाणं होतं. मग त्यानंतर राजसाहेबांनी बोलवून घेतलं. मग ते गाणं तर परत भयंकर चाललं की तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या, असं ते गाणं केलं. तर रिसेंटली केलं ना वाटतं ना, 8 वर्ष झाली साधारण. तुमचं आणि राजसाहेबांचं विशेष प्रेम आहे ना. सुदैवाने मी माझ्यावर महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांचं प्रेम आहे, अगदी बाळासाहेब थोरातांपर्यंत सर्व पक्षातल्या लोकांचं, राजसाहेबांचं आहे, उद्धव साहेबांचं आहे. आणि नुसतंच प्रेम नाही तर मला त्यांचा सहवासही लाभतो, त्यांच्याकडनं शिकता येतं. सो मी अशा प्रकारे माझी गाणी करत राहिलो. आत्तापर्यंत एक पाळलं होतं किंवा पाळलं आहे की पूर्वी मी एका इलेक्शनला फक्त एका पक्षाचं काम करायचो. म्हणजे ज्यावेळेला शिवसेनेने गेलं, मग समोरनं कोणी बोलवलं तरी जायचो नाही. मग दोन इलेक्शन्स मी शिवसेनेचं केलं. आणि मग जेव्हा त्याच्या मधल्या काळामध्ये मी सुप्रियाजींच्या एका NGOचं गाणं केलं, राष्ट्रवादी लय भारी, राष्ट्रवादी लय भारी, असं त्यांच्या त्या NGOचं गाणं केलं, त्यांच्या महिला यांचं. त्यांनी मला पुढच्या इलेक्शनसाठी हे करायला बोलवलं. पण बघा महाराष्ट्र किती छान वातावरण आहे. मी उद्धव साहेबांना फोन केला की म्हणलं असं असं आहे आणि त्या बोलवत आहेत. मग ते म्हणले का, इलेक्शन होते, मग समोरासमोर ते, आणि त्यावेळेला एकत्र नव्हते, समोरासमोर म्हणजे विरोधक एकमेकांचे. ते म्हणले अहो पण मग आमचं कोण करणार. नाही तुम्ही बघा कोणीतरी दुसरं, मला आता ह्यांचं बोलवणं आलं आहे. पण म्हटलं तुम्हाला का जायचं आहे, तुम्हाला काय पैसे कमी देतो का आम्ही. नाही साहेब म्हणलं ह्या बाजूनी विचार करून, एकाच बाजूनी विचार करून आता म्हणलं बुद्धी बोथट झाल्यासारखी वाटायला लागली. आता दुसऱ्या बाजूनी विचार करायचा मजा यायला लागली. त्यांना कळलं, कारण स्वतः आर्टिस्ट आहेत ना, स्वतः फार मोठे आर्टिस्ट, सगळी ही आर्टिस्ट माणसं, बाळासाहेब, उद्धवसाहेब, राजसाहेब, सगळे आर्टिस्ट कलाकार माणसं. ते म्हणजे ओके ठीक आहे, एका अटीवर जा, काय आमच्यापेक्षा जास्त पैसे घ्यायचे त्यांच्याकडे. असं उद्धवजींनी सांगितलं. म्हटलं ओके. आणि मग मी राष्ट्रवादीचं काम केलं, पुढे राजसाहेबांचं केलं. असा माझा पॉलिटिकल सॉंग्सचा प्रवास राहिला आहे. मात्र ह्या इलेक्शनला मात्र जी झाली तोपर्यंत समीकरणं अशी काही बदलली की कुठल्या पक्षात काय कळेल असं झालं. तुम्ही बोलला म्हणून बरं आहे. खरंच आहे ना ते. ह्या वर्षी मी 40 गाणी गायलो, विविध आमदारांची, पक्षाची. 40 गायलो. आणि माझा स्ट्राईक रेट चांगला आहे. सगळे जे 40 मधले 35 एक आले. हे अगदी सांगायला हवं सगळ्यांना, पुढच्या इलेक्शनला सगळेजण अवधूत गुप्ते माझ्याकडे. आणि मी ठेवतोच, इलेक्शन आलं की मी ते 6-7 महिने त्यांच्यासाठी ठेवून देतो, कारण माझ्या आवडीचा विषय, खोटं कशाला सांगायचं. एक अगदी खरं म्हणजे असं प्रश्न पडलेला आहे की तुम्ही पॉलिटिकल पार्टी का नाही जॉईन केली, एवढा इंटरेस्ट आहे तर. व्हेरी गुड क्वेश्चन. पण तुम्हाला हे सुचले त्याच्या साधारण 15-20 वर्ष आधीच अनेकांना सुचलं ते. आणि दरवेळेला मला विविध लोकांनी करतात लोक हल्ली, बरेच फिल्म स्टार्स काय, ॲक्टर्स काय, सगळे लोक एंटरटेनर जातात. नाही, आय विल रिपीट, आज पुन्हा तुमच्या मंचावरनं सांगतो की मी 2029ला सामाजिक आयुष्यामध्ये प्रवेश करणार आहे. म्हणजे राजकीय ना. ऑनेस्टली माहीत नाही, खरंच माहीत नाही, राजकीय का नाही माहीत नाही. मी त्यासाठी गुरु शोधतोय, माझे विचार घट्ट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि 2029च का. गुरु म्हणजे राजकीय गुरु. कदाचित तो गुरु मिळाला तर राजकीय असल्यास माझी हरकत नाही, माहीत नाही. गुरुचं तुम्हाला मी काय सांगू, गुरु कसा मिळतो तुम्हीच सांगा मला. तुम्हाला कसे मिळाले, तुम्हाला कसे मिळाले सगळ्या लोकांना कळू दे. गुरु म्हणजे जेव्हा भक्त तयार असतो ना, तेव्हा गुरु समोरूनच येतो. आपल्याला वाटतं आपण प्रयत्न करतोय, त्यामुळे तुमची तयारी झाली की आपोआप येईल गुरु तुमच्या समोर. आणि मला पण दिसतोय तो, ते तुम्हाला दिसायचा फक्त वेळ राहिलेला आहे. सो तसं 2029पर्यंत माझी मुलं मोठी होतील आणि मोस्टली म्हणजे होपफुली त्यांच्या पायावर ती उभी राहतील. आणि ह्या सगळ्या महत्त्वाच्या ज्या आपल्या ह्या म्हणजे कौटुंबिक जबाबदाऱ्या ज्या असतात त्याच्यातनं मला बऱ्याच प्रमाणात मुक्ती मिळेल तोपर्यंत. सो मी पुढे 5 वर्ष फक्त 5 वर्ष 33पर्यंत
29, 30, 31, 32, 33 असं 5 वर्ष मी समाजाला देणार. बऱ्याच देशांमध्ये हे मिलिटरीला द्यायला लागतात वर्ष. तर त्याच्यानंतर का नाही, त्याच्या आधी का नाही, तर कळेपर्यंत उशीर झाला होता. 2 मुलं झाली होती. आणि मग जसा तुम्हाला संन्यासमध्ये घेता येत नाही तशा पद्धतीने मला ते काही उदाहरणं टाळली. आजकाल कॉन्ट्रोवर्सी पटकन होते म्हणून मी काही बोललो नाही. आता मुलं मोठी झाली, बाकी जबाबदाऱ्या संपल्यानंतर पाठीमागे खेचायला काही नसेल त्यावेळेला 5 वर्ष समाजाला द्यायची. खूप डिप्लोमॅटिक वाक्य आहे ते. कुठलं? हेच, पाठीमागे खेचायला काही नसेल अशी अपेक्षा तरी आहे, माहीत नाही आता. म्हणजे पण समाजकारण करायचं तर मला असं वाटतं राजकारणातनं समाजकारण हे पटकन घडतं. कारण एक प्रकारची आपल्याला पॉवर पण आलेली असते. आणि मला असं वाटतं की एक तर तुम्ही फेमस आहात आणि तुमचं जे राजकीय किंवा सामाजिक जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे, भान आहे, ते सगळ्यांना माहिती आहे की हा माणूस काहीतरी चांगलंच करेल समाजासाठी. त्यामुळे निवडून येणं काही फारसं कठीण नाही आहे. आता फक्त एवढंच ठरवायचं, म्हणजे आपण ते ठरवूया की कुठल्या पक्षाकडून, कारण तो फार महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे. सगळे आत्तापासून फिल्डिंग लावतील तुमच्याकडे. नाही, ते दरवर्षी बोलवतात. फार पूर्वीपासून कुठलीही आली इलेक्शन की मला नक्कीच विविध पक्ष बोलवतात. ते त्यांचा मोठेपणा आहे. आणि मी पण पुन्हा एकदा या गोष्टीचं सांगताना की ना आजच्या तारखेला मला माहीत नाही की खरोखर कारण तुम्ही म्हणाल समाजकार्य करायचं आहे एवढं नक्की. आणि प्रत्येकाचा पिंड पण वेगळा असतो. उद्या संध्याकाळी मला समाजकार्य करण्यामध्ये कुदळ फावडं घेऊन मी जाणार आणि कुठेतरी काहीतरी खाण्याला, अरे मी आयुष्यात नाही गेलं तर मी कसं करू ते. मग तुम्हाला कोणत्या प्रकारचं करायचं आहे? हां, हे मी स्वतःला जोखण्यापेक्षा कोणीतरी गुरु हवा जो जोखेल आणि मला त्या प्रकारे वापरेल. त्यामुळे आपण समजा पॉलिटिकल पर्यंत म्हणू की पॉलिटिक्सच करायचं तुम्ही म्हणताय म्हणून समजा असं समजा की इलेक्शनच लढवायचे. कुठून लढली पाहिजे, कुठल्या ठिकाणी जास्त चांगल्या प्रकारे काम करता येईल, जिंकून आलो तरी. बरं, जिंकणं आणि न जिंकणं ह्याच्यामध्ये जो साधी गोष्ट आहे, मला दोघांना नाही, कारण जो विरोधी पक्ष 20, 25, 50 हजार मतांनी जो पडतो माणूस, तो नाहीतर आमदार झालेलाच असतो ना. सो तुम्ही न जिंकता सुद्धा काम करू शकता. जो जिंकलेला आहे त्याच्यासमोर उभं टाकून त्याच्याकडनं नीट काम करून घेण्याची जबाबदारी या जो हारलेला आहे त्याच्याकडे असते. सो ती सुद्धा इक्वली महत्त्वाची जबाबदारी आहे. पण असं वाटतं का की सध्याचं राजकारण बघता वाटतं तुम्हाला जावंसं काय राजकारणात? म्हणजे मला म्हणण्यापेक्षा हा तुमचा जो विचार कळला मला, ह्या विचारांनी टाळणं योग्य नाही. जर का एखादी गोष्ट अयोग्य असेल तर तुम्ही जाऊनच ती करायला पाहिजे नीट. येस, आणि त्याला म्हणतात इफ यू वॉन्ट टू चेंज सिस्टम यू हॅव टू बी अ पार्ट ऑफ द सिस्टम. व्हेरी वेल सेड. सो ऑल द बेस्ट. त्यावेळेला जर मिनिस्टर झालात तर आम्हाला विसरू नका. हां, माझं कामचं काय लागलं तर लगेच करा. आता तुम्ही एक एंटरटेनर आहात, फुल म्हणजे सगळं लाईव्ह परफॉर्मर, एंटरटेनर. पण मला असं वाटतं नुसते एंटरटेनर नाही आहात तुम्ही, एंटरटेनर विथ अ पर्पज. प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी एक विचार आहे. आणि प्रत्येक गाणं म्हणा किंवा सिनेमा म्हणा, तुम्ही कुठला तरी एक सामाजिक प्रश्न हाताळलेला आहे. तर जेव्हा तुम्ही ते करता, फॉर एक्झाम्पल तुम्ही झेंडाचे आपण घेऊया, तर तो विचार आधी सुरू होतो की तुमचा सिनेमा तुम्ही काढायचा आहे, आता आपण ह्याच्यामध्ये प्रश्न हाताळू, असं होतं? नाही, अजिबात नाही. मला सिनेमा काढायलाच पाहिजे अशी कुठली जबाबदारी नाही आहे. मला माझं घर त्याच्यावर चालत नाही. त्यामुळे अशी आणि करायचंच ठरवतं. निर्माता म्हणून मी केलंच की प्रेझेंटर म्हणून आमच्या शिंदे साहेबांबरोबर येऊन विशाल म्हणून माझा जो असिस्टंट होता, त्यांनी 4 फिल्म्स केल्या ह्या सक्सेसफुली. बॉईज, मी काही नाही केलं त्याच्यामध्ये. सो जी पहिली गोष्ट आहे की मला ज्या वेळेला एखादी अस्वस्थता मनात येते, मुळात झेंडा कुठून झाला तर मनात अस्वस्थता निर्माण झाली की एका पक्षातनं दुसरा पक्ष निर्माण झाला, तर 2 नेत्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे जमिनीवरच्या कार्यकर्त्यांना काय भोगावं लागतं, कुठल्या परिस्थितीनं जावं लागतं, हा विचार मनात आला. आणि म्हणून झेंडाची निर्मिती केली, म्हणजे झेंडाची स्क्रिप्ट निर्माण केली. त्या अस्वस्थतेमधनं सुदैवानी किंवा दुर्दैवानी माध्यम म्हणून माझ्याकडे अनेक माध्यम आहेत. तर पहिलं गाणं लिहून बघितलं, गाणं करून बघितलं, कोणता झेंडा घेऊ हातीसारखं गाणं आधी बनवून घेतलं. इट वॉज अ सॉन्ग वॉज मेड फर्स्ट. अरविंद जगतापांनी लिहिलं ते गाणं. आणि त्यातनं स्क्रिप्टची जन्म होत गेला. आणि मग असं तेव्हा लक्षात आलं की नाही, आपल्याला पुस्तक लिहून चालणार नाही आहे, आपल्याला गाणी करून चालणार नाही, आपल्याला ह्याला जर का
हे लोकांपर्यंत जर हे पोचवायचं असेल तर चित्रपटच करायला हवा. त्याचा इम्पॅक्ट पण आहे ना. हां, मग चित्रपट दिग्दर्शन येत नव्हतं, माहीत नव्हतं. मग अख्खी स्क्रिप्ट घेऊन सचिन पिळगावकरांकडे गेलो, सचिनजींकडे. म्हणजे तुम्ही दिग्दर्शित करा. त्यांची माझी खूप सिटिंग्स झाल्या. त्यावर त्यांनी सांगितलं, अवधूत तुलाच हे दिग्दर्शन करायला हवं, तू चांगलं करशील, म्हणून दिग्दर्शक झालो. वा, खूप छान. आणि त्यात सुद्धा विठ्ठला, म्हणजे तो एक पंच आहे ना, की शेवटी आपण त्याला विठ्ठलाला विचारतोय हे. येस. आता आपण मगाशी बोललो पॉलिटिकलबद्दल, आणि मी असा एक प्रश्न विचारला की सध्याची राजकीय परिस्थिती बघता तर तुम्ही भ्रष्टाचारावर पण केलंय ना. हो, मी जातीवर गाणं केलं आहे. कुठलं? एक माझं एकमेव रॅप आहे, नक्की ऐका. जात साली जात साली जात जाता जात नाही, जात साली जात जाता जात नाही, असं एक माझं रॅप आहे. प्लीज डू लिसन टू. नाही, आता एक दोन. कसं रॅपमध्ये ना पाठांतर लागतं. माझा सगळ्यात प्रॉब्लेम आहे की मला पाठ होत नाही. नाही, पण मला हे ऐकायचं आहे. मलाही आवडेल, मला हे गाणं कुठेही कधीही. अरे वा. मला रॅप सादर करायला आवडतं. याचं कारण, आणि हा एक आहे धगधगता विषय. हा 2 डोळं 2 कान 2 हात पाय, याच्याकडे काय हायचे त्याच्याकडं नाही. 1 माथा 1 नाक 1 पोट 1 भूक 1 मेंदू 1 थॉट, साला माझी काय चूक, साला माझी काय चूक. 1 दाबलेलं तोंड 1 मारलेलं मन 1 वाकलेली पाठ तिथं पिढीच्या आठवण. याची मान इथं ताट त्याला मान नाही शाट, ज्याला त्याला दूर ठेवी साला प्रत्येकाची जात. एकमेकांसाठी मग शिवीशिवाय बात नाही, कारण जात साली जात जाता जात नाही. जात साली जात जाता जात नाही, जात साली जात जाता जात नाही. राजवाड गेलं वजीर नवाब गेलं, शाह सुलतानं केलं. राजवाड गेलं वजीर नवाब गेलं, शाह सुलतानं गेलं, साहेबी रुबाब गेलं, पंत गेलं, राव गेलं, मिशीवरलं ताव गेलं, भलं भलं आलं गेलं, त्यांचं नाव गाव गेलं. गेल्या गेल्या शेंड्या अन जानव्यांच्या गाठी गेल्या, गेल्या गेल्या शेंड्या अन जानव्यांच्या गाठी गेल्या, घटका गेली पळं गेली, पाठी पाठी रूढी गेल्या. तरी पण कुठंतरी खोल खोल आत हाय घोडभर पाणी, अन सावलीलाही जात आहे. अजून बी गावखेडी एकच कहाणी हाय, वाटलेल्या विहिरींनी बाटलेलं पाणी हाय, ह्याच्या घरची गंगा अजून त्याच्या दारात नाही. कारण जात साली जात जाता जात नाही, जात साली जात जाता जात नाही. अजून पुढे आहे, पण जाऊ दे, इथे थांबूया आपण. नाही, मला खूप छान आहे, पण मी नक्की अख्खं सगळं ऐकीन. आहे ते युट्यूबवर? हो, आहे युट्यूबवर आहे. खूप चाललं पण आहे आणि दाद पण जाणकार लोकांची मिळते. खूप वेगवेगळ्या प्रश्नांना तुम्ही गाण्यातनं हाताळलंय. नाही तर 30 एक होतं ना, तर मला असं वाटतं एक बेरोजगारी आणि ह्याच्यावर पण आहे, आत्महत्येवर. हां, शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरचं गाणं आहे ना. तो प्रश्न अजूनही आहे धगधगता. काय परिस्थिती अशी, त्याला काय करायचं. ज्यावेळेला ते पहिल्यांदा केलं होतं गाणं, झेंडाच्या सीडीमध्ये आलं होतं, त्यावेळेच्या सरकारला वाटलं की आम्ही त्याच्या अगेन्स्ट गाणं केलं. पण हा सरकारचा संबंध नाही आहे, हा समाजाचा प्रॉब्लेम, हा सरकारचा प्रॉब्लेम नाही. किंवा जरी सरकारचा प्रॉब्लेम असेल तरी त्या अमुक पक्षाच्या तेव्हाच्या किंवा आत्ताच्या सरकारचा नाही आहे. नाहीतर सरकार बदलत गेली तरी आत्महत्या का होत राहिल्या? कारण तेच मी सांगितलं आधी की समाजाचा प्रॉब्लेम आहे. हा समाजातल्या लोकांचा प्रॉब्लेम आहे, समाजातल्या शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे. सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे. हे एवढे असे ज्वलंत विषय हाताळायला ते गाण्यामध्ये शब्दबद्ध करायला धाडस लागतं, क्रिएटिव्हिटी लागते आणि मजा पण येते. म्हणजे तुम्हाला जर का माहिती असेल तर कांदे पोहे म्हणून माझं जे गाणं आहे सुपरहिट, त्याचा तो विषय तुम्ही बघितला आहे की लग्नाला उभी राहिलेली मुलगी, त्याच्यावरती आता स्थळ नावाचा पिक्चर आला बघा तुम्ही. सचिनजींनीच प्रेझेंट केला तो. अनेक फेस्टिवल्समधनं त्याला खूप ॲप्रिसिएशन मिळालं. तो चित्रपट नक्की बघा. आज लोकांना पण तुमच्या सांगा. स्थळ नावाची फिल्म आहे ती आत्ता आली. मी त्याचं गाणं मी नाही केलेलं, पण त्या विषयावरती, तशासारख्या विषयावरती काही वर्षांपूर्वी राजीव पाटीलनी एक सनई चौघडे नावाची कमर्शियल फिल्म केली होती, ज्याच्यामध्ये श्रेयस पण होता. सई तामणकरची पहिली फिल्म. त्याच्यामध्ये होतं की जी मुलगी जिचं लग्न होत नाही आहे, तर तिची स्टोरी होती. त्याच्यातल्या 2-4 प्रातिनिधिक मुली घेतल्या होत्या, ती कथा वेगळी होती. त्याबद्दल गाणं करायचं होतं. मग
भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी, हळदीसाठी आसुसलेले हळवे मनन कांती आयुष्य हे, चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे. म्हणजे काय तर मला सुचलं असं, हे लिहिलं पण मीच आहे अर्थात, की लग्नासाठी जेव्हा स्थळ म्हणून बघायला मुलीला येतात लोक, कायम कांदेपोहे ती घेऊन येते, कांदेपोहेच असतात. तर त्या दोघांमध्ये किती साधर्म्य आहे की कांदेपोहेही पांढरे शुभ्र स्वच्छ, ती सुद्धा तशी धुतल्या तांदळासारखी असते. आणि दोघांना जोपर्यंत हळद लागत नाही आणि संसाररूपी भट्टीमध्ये दोघेजणी होरपळून निघत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या दोघांच्याही जीवनाला अर्थ उरत नाही. वा, काय गर्भित अर्थ आहे. म्हणून हे गाणं झालं. सो समाजामध्ये विषय खूप आहेत गाणी करायला छान छान, पण हे जे विषय आहेत आणि त्याच्या मागे त्याचा जो एक थॉट प्रोसेस आहे ना, आता साधा कांदे पोहे आणि त्याच्यामध्ये हे जे एक्सप्लेनेशन आहे ना, सॉलिड आहे, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. थँक्यू. आय थिंक खूप मोठी दैवी देणगी आहे तुमच्याकडे. थँक्यू. कारण हा विचार करणं आणि मग त्याच्यावर गाणं करणं, आणि ते गाणंसुद्धा असं की ते मॉडर्न टच त्याला, आणि ते असं एकदम बीट्सवर आणि लोकप्रिय होणार. रॉक म्युझिकची गंमत काय माहिती आहे का, की मला ज्यावेळेला मी पहिल्यांदा रॉक सुरू केलं मराठीमध्ये, स्टार्ट कसं सुरू झालं? दॅट्स वॉट, की मी ब्रायन ॲडम्सचा त्यावेळेला फॅन होतो किंवा होतो. अगदी मी लहानपणापासून खूप इंग्लिश ऐकलं होतं, अशातला भाग नाही. त्या ट्रान्झिशन पिरियडमध्ये मला जग ज्यावेळेला समजत होतं, ओपन होत होतं जग, मला कुठल्याही मुलाला 18, 19, 20ला जसं जग ओपन होतं, तेव्हा ब्रायन ॲडम्स नावाचं एक भूत माझ्या डोक्यावर बसलं आणि सगळी त्याची गाणी मी त्यावेळेला कोळून प्यायलो. आणि मला नंतर लक्षात आलं की ह्याची पण गाणी किती वेगवेगळ्या विषयावरची आहेत. आणि देन वेन आय स्टार्टेड की त्याच्या ग्रूव्हजवरती काही लिहावं, कारण माहीत नव्हतं ना. जय जय महाराष्ट्राला सुद्धा समर ऑफ 16ची ग्रूव्ह काय आहे, तर कुठे आपण आईच्या पोटात थोडी रॉक म्युझिक शिकून आलो आहे. आणि जर का तुम्ही ते घेऊन त्याच्या खूप जरा लांब गेलात तर ते मधलं काहीतरी होतं. त्यामुळे ते करतोय ना, तर ते व्यवस्थित तेच करा. समर ऑफ 16ची ग्रूव्ह जी होती त्याला मी चेंज करून बघितलं, त्याला काय डोकं लागत नाही. तुम्ही वेगळं करायला, जर का मी अनेक ओरिजिनल गाणी केली आहेत तर त्या गाण्याची ग्रूव्ह चेंज करायला काय फरक पडतो, करू शकलो असतो. पण मला त्यातली मजा तीच होती, कमिंग टू दिस पॉईंट, की मला लक्षात आलं की जे अदरवाईज गेय शब्द नाही आहेत, आपण त्याच्या आधी भावगीतांमधनं जे शब्द ऐकले त्यामध्ये हे बसूचं आयुष्य बसतं. चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे. कांदेपोहे कसं बसणार सांगा मला तुम्ही पेटी तबल्यावरच्या गाण्यामध्ये? यू टेल मी. नाही बसू शकत ते. म्हणून रॉकमध्ये ती लिबर्टी मिळते, म्हणून मी रॉक म्युझिक जास्त वापरलं. पुढे कांदेपोहे सुद्धा रॉकच आहे. मग ते पॉप आणि रॉक याच्यात कसं काय ठरवता तुम्ही, कशावर काय कुठली आहे द्यायची? नाही तसं जगात वेगवेगळे प्रकार आहेत. रॉक आहे, पॉप आहे, जॅझ आहे, रेगे आहे. आजकाल त्याचे नवीन सब जॉनर्स पण येतात. हिप हॉप आहे, अंडरग्राऊंड म्युझिक आहे आणि डब स्टेप आहे, आणि दरवेळेला नवीन नवीन नाव काहीतरी येत असतं. तर संगीत शेवटी एकच आहे, वाद्य तीच आहेत. त्या काळानुसार जे काही बरं वाटतं लोकांना, तरुणाईला, त्याच्यावरती ते त्या पॅकेजिंगमध्ये ते द्यावं लागतं. नाही, पण ते यू कॅन डू इट सो मच बेटर. म्हणजे इतकं चपखल बसतं ना, असं वाटतं की म्हणजे त्या गाण्यासाठीच ते तयार झालं आहे. आत्ता जे ऐकलं तेव्हा मला असं वाटलं, तुम्ही ना ते एक म्हणजे मला असं वाटतं तुम्हाला ते एक मराठी, महाराष्ट्र या संस्कृतीचा एक अभिमान आहे, त्याच्यावर प्रेम आहे. तुम्ही दहीहंडीवर पण एक केलं ना? हो, दहीहंडीवर पिक्चर केला अख्खा मी. मोरया जो माझा दुसरा चित्रपट होता त्याच्यामध्ये मी एक दहीहंडीचं गाणं केलं होतं, कारण मोरया गणेशोत्सवावरती होता. गणेशोत्सवाची सुरुवात कायम दहीहंडीपासून होते. गोपाळकाला येतो आणि तिथपासून तो फीवर मस्त एक छान चढायला लागतो सगळ्या तरुणाईवर. सो त्यामध्ये एक गाणं होतं, आला रे आला गोविंदा आला, अरे गवळ्याच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा, टेन्शन नाही लेता ये बंदा, किती पण उंचावर बांधा, नाद करायचा नाही औंदा, आला 10 थरांचा गोविंदा, गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्या बाळा.
ते गाणं खूप सुपरहिट झालं आणि मग मला असं वाटलं की ह्या विषयावर चित्रपट करावा. अर्थात मध्ये मला इतर 2 चित्रपट आले माझे आणि मग मी एक 5-6 वर्षानंतर कान्हा म्हणजेच मुंबईतल्या जे गोविंदा मंडळ आणि गोविंदोचा जो जन्माष्टमीचा जो महोत्सव असतो त्यामध्ये शिरलेलं राजकारण आणि त्यातलं समाजकारण ह्याबद्दल मी कान्हा नावाचा चित्रपट केला. मुरलंय म्हणजे तुमच्यात राजकारण समाजकारण सगळं आणि तुमच्या गाण्यात ते आणि कसं झिरपत गेलंय. मस्त मस्त. आता काय करायचं. मस्त. पण आता हे सगळं करता करता मध्येच आई आता परवा मी बघितली खूप सुंदर झाली आणि खूपच छान आणि त्याच्यामधली ना तो एक फील आहे ना ती जी सिनेमॅटोग्राफी आहे ती ड्रोननी केलंय का वरून ते शूट. येस, अमेझिंग झालं आणि ते ब्लॅक अँड व्हाईट आहे. एक गाणं ब्लॅक अँड व्हाईट आहे. 4 गाण्यांचा अल्बम आहे. खूप छान झालं. त्याच्यामधलं पहिलं गाणं जे होतं ते आपला प्रथमेश जो आहे परब त्याच्यावरती चित्रित केलं होतं जे वैभव जोशींनी लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये तो टॅक्सी ड्रायव्हर दाखवला आहे. ते खरं सगळ्यात जास्त चाललं. आणि त्याच्यानंतर दुसरं ॲनिमेशनचं गाणं होतं ज्याच्यात टोटल ॲनिमेशनवरती त्याचा व्हिडिओ जो म्युझिक व्हिडिओ ॲनिमेशनचा केला होता. तिसरं तुम्ही जे म्हणताय ते माझ्यावर स्वतःवर चित्रित झालं होतं. आणि चौथ्यामध्ये आम्ही स्वप्नील जोशी जो अभिनेता आहे त्याच्या मुलगी मायरा तिला आम्ही लॉन्च केलं. तिचा डेब्यू. नाईस. तुम्ही हिंदी आणि मराठी मिक्स करून ते कसं काय केलं आतापर्यंतची गाणी कुठून सुचली आयडिया कुणाची? हिंदी आणि मराठी असं मिक्स करून जी आतापर्यंत आईमध्ये नाही पण आधी त्याच्या महाराष्ट्राच्या तरुणाईची भाषा ही काय आहे त्यांना समजणारी गोष्ट हा एक विचार झाला. मला रवी जाधवने एक छान कमाल सांगितली होती की चित्रपटाची नावं आपण मराठी चित्रपटाची नावं कुठल्या भाषेत द्यायची. तो म्हणला तुला कसं हवं आहे तुला जसं हवं आहे तसं असं लिहायचं. असं TULA तुला JASA JASA असंच लिहावं लागतं तर तरुणाईला वाचता येतं. हे इतकी खरी गोष्ट आहे की म्हटलं बरोबर आहे. सो मराठी हे वाचनातली झाली. बोलताना सुद्धा जे आहे तर मराठी आजचं त्यांचं वेगळं मराठी आहे. त्यांना समजेल अशा मराठीत त्यांना हवं ते कॉन्टेंट द्यायला हवं. राहता राहिला प्रश्न मी हिंदी मराठी ज्या वेळेला केलं त्यावेळेला पहिलं गाणं होतं जय जय महाराष्ट्र. त्याच्या आधी ऐका दाजीबा पहिलं होतं. ऐका दाजीबाच्या वेळेला जी बाजूला सगळं पंजाबी ढोल वाजत होते त्याच्यामुळे मराठीचा झेंडा उभा करणं गरजेचं होतं. पण मराठीचा झेंडा आपण स्वतःच्याच भाषेतनं उभा केला तर त्यांना कसं कळणार. ऐका दाजीबा गाण्याला ती लोक मराठी गाणं म्हणतात आपण हिंदी गाणं म्हणतो. मुझे प्यार नहीं तुझसे है बा मुझे दिलविल न को तेरा दे बा. मुझे काय आहे हिंदी आहे. किती आयले किती गैले मराठी आहे. सबको लगता है हम इच पहिले सबको लगता है हम इच पहिले सगळे हिंदी शब्द आहेत. सो आपल्याला वाटतं की ते हिंदी गाणं आहे परंतु त्यांना वाटतं की ते मराठी आहे आणि म्हणून त्यांना मजा येते त्या गोष्टीची नाही का. आणि आपला उद्देश काय आहे तर त्यांना कळावं की मराठी ठेका काय त्यांना कळावं की मराठी संस्कृती काय. त्याच्यामध्ये ज्या वेळेला नऊवारीमध्ये इशिता अरुण दिसते त्यांना कळावं की हे आमचं सौंदर्य आहे. ज्या वेळेला मराठीचा अभिमान पुढे आपण सांगतो की जे माना चल के कभी था गुजराती मगाची म्हटल्याप्रमाणे मी जर का संपूर्ण गाणं मराठीत केलं असतं तर अमराठी ज्यांना आपण म्हणतो बाहेरच्या महाराष्ट्राबाहेरची लोक आहेत त्यांना कळणार कसं. मान्य केले तू कधी होतास मराठी परंतु काय त्याला कळणारच नाही नाही का. माना चल के कभी था गुजराती ह्याच्यामध्ये खरं तर आव्हान पण आहे. ह्याच्यामध्ये खरं तर बोच आहे. गुजराती माणसाला राग येऊ शकतो क्यों था पुढे सांगतोय बाबा की माना चल के कभी था गुजराती पण अभी तू महाराष्ट्र में रहता है ना तर तुला मराठी माझ्या इतकी चांगली येत नसेल तरी सुद्धा तू महाराष्ट्रीय आहेस हे सांगायचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये. सो ते हिंदीतनंच असलं पाहिजे. सांगायचा विषय असा तुमच्याकडे की तर मराठी हिंदी का केलं ते हिंदीतनं करायला पाहिजे. कुणासाठी करतोय हे महत्त्वाचं आहे नाही का. आपण म्हणतो की आपण सकाळी लोकसत्ता उघडतो आणि आपल्याला मध्य प्रदेश टुरिझमच्या जाहिराती दिसतात आपल्याला गुजरात टुरिझमच्या जाहिराती दिसतात आपल्याला केरळच्या जाहिराती दिसतात. आपल्याला फार राग येतो. अरे
महाराष्ट्र टुरिझमच्या जाहिराती नाही. अरे मूर्खा, महाराष्ट्र टुरिझमच्या जाहिराती असतात पण ते दिल्लीत छापतात ना, हिंदीत. तू तर तुझ्या राज्यात फिरतोच आहेस. MTDC काय स्वतःच्या जाहिराती करत नसेल, करतात, पण त्या महाराष्ट्राबाहेर करणार ना, तरच तिकडचा पर्यटक आपल्याकडे येईल. थोडा विचार आहे ना, असं आपलं उगीच हिंदीमध्ये घातलं त्याच्यामध्ये. म्हणजे हे एक वेगळं. आणि मग सडनली मी असं बघते की तुम्ही भक्तीपर पण, अध्यात्म आणि भक्तीची पण गाणी कंपोज केली आणि म्हटली, तर म्हणून तुम्ही आध्यात्मिक आहात का? खूप आहे. आध्यात्मिक म्हणण्यापेक्षा मी देवाचं खूप करतो. सकाळी पूजा करतो, खूप वेळ पूजा चालते. माझ्या प्रोडक्शनचं नाव एकवीरा आहे. एकवीरा ही आमची कुलदेवता आहे, माझी ती लाडकी देवी आहे. आणि मी लोणावळ्याच्या कारल्याच्या एकविरेला, आमच्या कुलदेवतेला मी वर्षातनं 10 वेळा जातो. अरे वा. चांगलं आनंद झाला की जातो, नवीन गोष्टी घेतल्या तर सांगायला जातो, वाईट झालं तर जातो. आणि असा मी अशा प्रकारे मी काय म्हणतात, आध्यात्मिक आहे, विचार आहेत, मी करत असतो. पण त्याहूनही जास्त मला असं वाटतं की समीर सामंत नावाचा जो आता आम्ही त्याला आधुनिक संत म्हणतो, त्यांनी जे लिहिलेलं गाणं आहे, हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. मला वाटतं ही माझ्यासाठी आयुष्याचं एक दिशा दाखवणारे हे शब्द आहेत. तशा प्रकारे मी जास्त आध्यात्मिक आहे. खूप खूप सुंदर येते. मग ती भक्तीपर गाणी कशी झाली? भक्तीपर म्हणण्यापेक्षा माझ्या साध्या साध्या म्हणजे पॉलिटिकल गाण्यांमध्ये सुद्धा सगळीकडे आहेच ना. विठ्ठल, म्हणजे आता विठ्ठला कोणाचा झेंडा घेऊ ते आलं. एक तारामधलं माझं जे गाणं आहे, येड लागलं, तर ते थोडंसं ऑटोबायोग्राफिकल फिल्म होती ती थोडीशी. मी त्याच्यामध्ये जजच्या खुर्चीवर बसून ज्या लोकांना मी जज करायचो, त्या मुलाच्या त्यातल्या एका प्रातिनिधिक मुलाची ती कथा होती की जो गावाहून आला होता आणि त्याला माझ्यासारखा तिथेच बसलेला जो परीक्षक आहे तो सांगतो की, म्हणजे सिच्युएशन अशी होती की तू सांगतो की तू 2-4 तू भक्तिगीतं गायलीस, पण आता प्रेमगीत गा. तो म्हणतो, नाही बाबा, मला का नाही, मी कीर्तन परंपरेतला आहे, आमच्याकडे विठ्ठलावर प्रेम करायला सांगितलं आहे. मग मी त्याला सांगतो की नाही, पण तू जर का प्रेमगीत गायला नाहीस तर तू कॉम्पिटिशनच्या बाहेर जाशील. मग तो कसा भ्रष्ट होतो, तिकडनं त्याच्या भ्रष्ट होण्याची सुरुवात होते. तर तो त्याच्या वडिलांनी त्याला शिकवलेलं जे गाणं आहे, जे भक्तिगीत आहे, त्याच्यातला एक शब्द बदलतो, हा पहिला भ्रष्टाचार करतो आणि मग तो त्यातनं प्रेमगीताची निर्मिती करतो. मग हे गाणं मी स्वतःच लिहिलं. ते कसं, जित तित रूप तुझ दिसू लागल, आता वडिलांनी लिहून ठेवलंय, देवा तुझ्या नावाच येड लागल. हा काय म्हणतो, जित तित रूप तुझ दिसू लागल, सखे तुझ्या नावाच ग येड लागल. मग पुढे सगळं गाणं सगळं तसंच आहे. चंद्र्या सुरव्या डोळ, म्हणजे चंद्र सूर्य, चंद्र्या सुरव्या डोळ तुझ, आभाळ हे भाळ तुझ, झुळू झुळू पाणी जणू खुळू खुळू चाळ तुझ, तुझ्याईना संसार ह्यो कडुशार सारा, नाव तुझ घेतलनी ग्वाड लागल. वडिलांनी सगळं विठ्ठलाला उद्देशून लिहिलंय. हा म्हणतो, सखे तुझ्या नावाच ग येड लागल. हा माझा अध्यात्म आहे, हे माझं अध्यात्म आहे. अध्यात्म काही वेगळं नाही आहे त्याच्यामध्येच एक नाण्याची एक बाजू अध्यात्म आहे आणि एक बाजू सांसारिक जीवन आहे ना. झेंडामध्ये पण एक बदललं ना गाणं, त्याचंच काहीतरी रोमॅन्टिक केलं की ते हेच आहे? नाही, ते हेच आहे का? ते रियालिटी शो पण करता ना तुम्ही? हो, झाले ना. तुम्ही रियालिटी शोज करताना ते खरेच असतात का? यापेक्षा मला माहिती आहे लोक काय विचारतात की तुम्ही कमेंट्स देता त्या खऱ्या असतात का. हा, ऍक्च्युली हे बरोबर आहे. एकदम असं छान. आणि काही म्हणजे एक असतं, हा, आणि एक जज असतो तो मात्र खाली पाडतो सगळ्यांना. नाही, ते नाही असं. पण यातलं काहीच स्क्रिप्टेड नसतं, म्हणून त्याला नॉन फिक्शन म्हणतात. कोणत्याही चॅनलमध्ये 2 भाग असतात, फिक्शन आणि नॉन फिक्शन. फिक्शन म्हणजे ज्यात
आपल्या सासू सुनांच्या ज्या सिरियल तुम्ही बघता सगळ्या. मी नाही बघत. मला सासू सुनांच्या सिरियल बघायला वेळ नसतो. त्या सगळ्या फिक्शनचा भाग आहे. आणि अगदी डान्स रियालिटी शोजपासनं जे आमचं सूरनवा ध्यास नवा असतं किंवा सारेगमप असतं, हे सगळे रियालिटी शोज आहेत. त्यातली रियालिटी जर का तुम्ही काढून घेतलीत तर ते शो मरून जातील. आम्ही फक्त कॅमेऱ्यावरती ती चित्रित करायचा प्रयत्न करतो. अर्थात हिंदीमध्ये आता ते घडवून आणायचा प्रयत्न करतात की त्यांच्या बॅकस्टोरी, ते आई वडील कसे आहेत, घर कसं, एकदम ड्रामा असतो. हो, ते करायचा प्रयत्न करतात. आमच्याकडे, मी निर्माता म्हणून जोपर्यंत करतोय, आमच्याकडे काही असं करत नाही. आम्ही रियालिटी कॅप्चर करू. आम्ही आईवडिलांच्यापर्यंत कॅमेरे पाठवू. ते ज्यावेळेला त्यांचे आनंद दुःख जे आहेत ती चित्रित करण्याचा प्रयत्न करू. पण आम्ही घडवून आणत नाही. कारण ते चांगले ॲक्टर नसतात ना, साधी माणसं आहेत ती. त्यांना तुम्ही ॲक्टिंग का करायला लावता? ते कधीच. आणि मग सामान्य माणसाला कळतं, बघणाऱ्याला कळतं, ही बघ आई खोटी रडतीये, हा बघ बाप खोटा रडतोय. लक्षात येतं ना जर का तसं केलं तर. काही नॅचरल मुवमेंट्स घडून आल्या तर त्या वेचाव्यात. तुम्ही ॲक्टिंग केलंय ना? मी एका पिक्चरमध्ये फक्त गेस्ट अपीअरन्स केला होता, मंकी बात म्हणून विजू मानेची फिल्म होती. बाकी मी ॲक्टिंग नाही केलेली. त्यामुळे मला ॲक्टर म्हणू नका केवळ एका पिक्चरमुळे. ते दुकान मी अजून उघडलेलं नाहीये. उघडाल नाही. तुम्ही पॉलिटिक्समध्ये जाणार आहात ना? हर नेता अभिनेता होता है असं. येस. तुमचे ना मराठी संगीत विश्व इंडस्ट्रीमध्ये बरेच मित्र आहेत नाही का? आणि तुम्ही सलील कुलकर्णींच्या एका गाणं म्हटलं पण आहे नाही का, राणी माझ्या मळ्यामध्ये, आणि ते खूप हिट झालं. त्याचा काही किस्सा आहे का मजेदार? किस्सा काही नाही. त्याच्याकडे मी त्याच्या आधी आणि त्यानंतर पण खूप गायलेलो आहे. सलील माझा खूप छान गोड मित्र आहे. आणि सलीलबद्दल मला प्रचंड आदर आणि कुतूहल पण आहे. कारण तो माझ्या अगदी विरुद्धार्थी शब्द म्हणायला हरकत नाही. सो मला कुठलीच गाणी स्वतः लिहिलेली सुद्धा लक्षात राहत नाहीत. त्याला जवळपास सगळ्या कवी लोकांचं सगळं लक्षात असतं. त्याला पाठ आहे. पण तो स्वतः कवी आहे? तो नाही, तो संगीतकार आहे. कवी आहे, केल्या असतील त्यांनी कविता, परंतु तो कवी नाही आहे. त्याच्याबरोबर संदीप खरे सारखा दणदणीत कवी बरोबर असताना सलील संगीतकारच आहे. आणि परंतु त्याला संदीपपासून बाबा बोरकर असू देत, विंदा करंदीकर असू देत, ग्रेस असू देत, सगळ्या महान कवींच्या कविता, अभंग असू देत, त्याला मुखोद्गत आहेत, त्याला पाठ आहेत. ते मला खूप कौतुक वाटतं त्याचं. आणि आम्ही एकत्र शेड्यूल्स केली ना सारेगमाची. सारेगमा पहिला आम्ही जज म्हणून एकत्र बसलो. त्यावेळेला आमची खरी घट्ट मैत्री झाली. म्हणजे जसं आता महेश काळेबरोबर माझी जशी मैत्री घट्ट झाली तशीच मग तशीच माझी ह्याच्याबरोबर देखील खूप छान मैत्री झाली. गंमत वाटायची मला सगळ्या गोष्टींबद्दल. त्याचा तो पुणेरी आहे आणि मी कोल्हापुरी आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांना हाका पण म्हणायचो. मी त्याला MH12 म्हणायचो, तुम्हाला MH09 म्हणायचं. आणि त्याचं आयुष्य पण खूप वेगळंच त्याला आयुष्य लाभलं. त्यांनी एकट्याने त्यांनी मुलांना खूप मोठं केलं एका नाजूक वयापासून. त्यासाठी त्यांनी कॉन्सन्ट्रेशन करून त्याच्या मुलांना कसं वाढवलं हे मी जवळनं बघितलं. आणि एका ठराविक काही वर्षांसाठी स्वतःचं करिअर बाजूला ठेवून त्यांनी मुलांवर माया केली. आणि आज शुभांकरला त्याच्या मुलाला तो ज्या प्रकारे गायक म्हणून पुढे आणतो आहे ते खूप वाखाणण्यासारखं आहे. त्याची मेहनत आणि त्याच्यामध्ये एक गुरु आहे. त्याच्या स्वतःमध्ये सलीलमध्ये एक फार छान गुरु आहे. त्यामुळे मला तो गुरु मला स्वतः खूप प्रेरणा देतो. काय तुम्ही स्वप्नील बांदोडकर बरोबर पण काम केलंय ना? काम केलंय. स्वप्नील आणि मी म्हणजे आमचं आयुष्यच एकत्र गेलं. वी आर द बेस्ट फ्रेंड्स. वी आर एका नाण्याच्या दोन बाजू म्हणता येईल. पण येस, आम्ही लास्ट 20 वर्ष आम्ही एकत्र जवळपास गातोय. मराठी फिल्म्सच्या गाण्यांमधली अभिमानाने मी म्हणू शकतो की नाही म्हटलं तरी 50% गाणी आम्ही दोघांनीच गायली आहेत गेल्या 20 वर्षातली. एवढं तर काम नक्कीच केलं एकत्र. आता तुम्हाला रॅपिड फायर चालेल? हो. म्हणजे तुम्ही रॅपिडली नाही दिली उत्तर तरी चालेल. यू कॅन टेक टाईम. अवधूत गुप्ते यांच्या आयुष्यावर सिनेमा काढला तर त्याचं नाव काय असेल? मस्त प्रश्न आहे. खूपच छान प्रश्न आहे.
वाव, मी याचं उत्तर देणार आहे, पण मी स्टुडिओतनं बाहेर गेल्यानंतर मी ह्याचा विचार करत राहणार आहे आणि नंतर मला वाईट वाटणार आहे की अरे मी रॅपिड फायर, यू डोंट हॅव टू तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं नाही, फाटकन उत्तर द्यायचं. अशा माझ्या आयुष्यावरती माझं नाव काय असेल माझ्या चित्रपटाचं, तो आत्ताच फिल्म येऊन गेली, त्याचं नाव होतं बंजारा. सो आय थिंक माझ्या आयुष्याच्या चित्रपटाचं नाव बंजारा द्यायला हरकत नाही. बघितली मी, खूप छान आहे ती फिल्म, मस्त आहे. ओके, आता हे तुमचं गाणं म्हणजे लिहिलेलं गायलेलं हे कुठल्या खाद्यपदार्थासारखं आहे? माझं गाणं क्लू देऊ नको, मला सुचेल ना मला. बेसिकली खट्टा मिठा हो, म्हणजे पाणीपुरी म्हणा, भेळ, पाणीपुरी, चाट, तसं आहे माझं गाणं. असं एखादं गाणं जे तुमच्या आयुष्याचं वर्णन करतं किंवा तुमच्या आयुष्याचा गाभा त्याच्यात आहे. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. मी स्मोक नाही करत, पण हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया असं आहे माझं थोडंसं. असं कुठलं मराठी गाणं आहे जे तुम्हाला गायला आवडलं असतं आणि तुम्ही नाही गायलं ते? अशी खूप गाणी असतात जी मी ऐकतो. एक गाणं अगदी मला आवडलं असतं गायला असं गाणं मला वाटतं सलील कुलकर्णीचं दमलेल्या बाबाची कहाणी, ते त्यांनी मला द्यायला हवं होतं. म्हणा ना. नाही, मला पाठ नाही आहे, पण दमलेल्या बाबाची या कहाणी तुला असं आहे. फार सुंदर गाणं आहे, मी ते चांगलं गायलं असतं. म्हणजे त्यांनी चांगलं गायलंच आहे, पण माझ्या आवाजाला ते सूट झालं असतं म्हणण्यापेक्षा मला ते माझ्या टाईपचं गाणं आहे. अवधूत गुप्तेंचं एक ब्रँड परफ्यूम काढलं तर त्याचं नाव काय असेल? इतके सुंदर प्रश्न आहेत, पण तुम्ही रॅपिड फायर पटकन कसं? नाही, तुम्ही टेक युअर टाइम, नुसतं फायर क्वेश्चन्स. अवधूतच्या नावाचं परफ्यूम काढलं तर ना, परफ्यूमची नावं काय असतात? तुमच्या गाण्यामधून तुम्ही जे प्रेम पसरवता, सुगंध पसरतो, तसं काहीतरी? तसलं काय नाही हो. प्रेमाभिमाची गाणी माझी नाही, सगळी स्वप्नील बांदोडकरकडे दिली आहेत. माझ्याकडे सगळी समाजाची आणि अशी आणि रॉक आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि जात आणि हे सगळे माझ्याकडे आहेत विषय, कळलं का तुम्हाला? प्रेम बीम, गुलाब बिलाब, वास बीज, अत्तर सगळं स्वप्नील बांदोडकरकडे आहे. आमची वाटणी झाली आहे कम्प्लीट. माझ्या परफ्यूमचं नाव असतं झणझणीत घमघमाट. काढा नक्की. असं कुठलं बॉलिवूडचं गाणं जे तुम्हाला गायला आवडलं असतं, गाऊन दाखवा. आणि बॉलिवूडचं गाणं नाही, पण माझं आयुष्यात सगळी किशोरदांची गाणी गाण्यात गेलं, त्यामुळे नंतरची मला काय फार ऐकून असं वाटत नाही की अरे मला हे पाहिजे होतं किंवा काय, आणि आपण कधी गाऊ शकतो. पण किशोरदांची गाणी आजही मी रिलिव्ह करतो. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत न जाए रहना, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. वाह. जर तुम्ही एका दिवसासाठी राजकारणी झालात किंवा मिनिस्टर झालात तर कुठला एक कायदा पास कराल? एक कायदा पास कराल?
मी एका व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा देईन. कोणतो? कोण? ज्यांनी मोबाईलमध्ये कॅमेरा बसवला. बापरे, फारच स्ट्रिक्ट झालं. हो, कारण काय आहे ना, त्याच्यानंतर म्हणजे केवळ आम्ही सेलिब्रिटीवर म्हणून कुठेही आम्ही दिसला असं असं करून जे येतात सगळे नाकावरती. दॅट इज द प्राइस यू हॅव टू पे फॉर बिंग अ सेलिब्रिटी. दॅट्स व्हॉट आय एम सेइंग की नॉट ओनली दॅट. मला असं वाटतं की मोबाईलमध्ये कॅमेरा आल्यापासनं माणसाला डोळ्यांनी क्षण टिपण्याचं कौशल्य हरवून बसलाय माणूस. सेलिब्रिटी कशाला, छान महाबळेश्वरच्या ऑर्थरसेट पॉईंटवरती ज्यावेळेला माणूस जातो, गर्दी असते, त्यावेळेला सुंदर सनसेट ज्यावेळेला बघायचा असतो, त्यावेळेला तो शांत उभं राहून डोळ्यामधनं अंगात साठवून घ्यायचा असतो. प्रेयसी बाजूला उभी असलेला तिचा हात पकडायचा असतो, तो स्पर्श तनामनामध्ये साठवून ठेवायचा असतो तो क्षण. अगदी शेवटच्या क्षणी आयुष्याच्या सुद्धा तो डोळे बंद केल्यानंतर तो आठवता आला पाहिजे. इतकी सुंदर तुम्हाला डोळ्याची लेन्स देवाने दिली आहे, इतकी सुंदर हार्ड डिस्क तुम्हाला दिलेली आहे. असं असताना तुम्हाला मोबाईल आणि कॅमेऱ्याची का गरज लागते? जर का तुम्ही फोटो काढत बसलात आणि तो घेतलाच जरी तो फोटो, तर तुमच्यावर राहतो का आयुष्यभर? आणि तुम्हाला तुमचा शेवटच्या आयुष्यातला क्षण कधी कुठे येणार आहे माहीत नाही आहे. त्यावेळेला जर का तुम्हाला असं वाटलं की मला तो क्षण आयुष्यातला आत्ता आठवायचा आहे, त्याचा फोटो बघायचा, तर तर त्यावेळेला मिळणार आहे का? तुमच्यावर कॅमेरा असेल का? तोच मोबाईल असेल का? त्यावेळेला तुम्ही अरे मित्रा मुला, माझी ती हार्ड डिस्क काढ, त्याच्यामध्ये बॅकअपमध्ये तो फोटो आहे, जरा दाखवशील का? असं करणार तुम्ही? त्याच्या मेमरीत कुठे राहणार आहे? त्यामुळे कॅमेऱ्यांनी खूप गोष्ट गडबड केली आयुष्यात. आणि त्याच कॅमेरानी तुम्ही फिल्म करता आणि मग हिस्ट्री बनवता. त्याच कॅमेऱ्याने नाही, ज्यावेळेला आम्ही फिल्म बनवतो त्यावेळेला कॅमेरा भाड्याने घेतो आणि तो तेवढा महत्त्वाचा असतो की फिल्म बनवायची म्हणून, त्याचा पर्पज ते आहे. करेक्ट की तुम्हाला फिल्म बनवायची असेल तर तुम्ही तुमच्यासोबत कॅमेरा ठेवा. सेल्फी काढून हां, तुम्ही व्लॉगर आहात का, तर तुम्ही बरोबर ठेवा कॅमेरा. तुम्ही प्रत्येक क्षण टिपाण लोकांना दाखवा एडिट करून छान, की मी कुठे कुठे गेलो, मी जयपूरहून कानपूरला कसा गेलो, सांगा दाखवा. तुम्ही आहात का? नाही ना. मग कशाला मरायला सगळीकडे गेल्यानंतर? मी बघतो हे टुरिस्ट लोक सगळीकडे गेल्यानंतर पहिलं अजिबात. त्यामुळे तुम्ही चांगला प्रश्न विचार. मी सांगतो की मी एक दिवस जर का पंतप्रधान मंत्री किंवा काय झालं, तर मी मोबाईलमधनं कॅमेरा काढून टाकीन. सिंगर की कंपोजर? कंपोजर नाही, ॲक्च्युली सिंगर. कन्फ्युजिंग. ओके, वेल, आय स्टार्टेड ॲज अ सिंगर, देन नंतर मी कंपोज करायला लागलो. गेली अनेक वर्ष मी छान खूप आनंदाने कंपोज केलेलं आहे. पण सिंगर म्हणून त्यावेळेला जर का 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी तुम्ही विचारला असता हा प्रश्न, तर कंपोजर हे उत्तर होतं. पण मला आता लक्षात आलं की सिंगर म्हणून मला जो एक्सपिरियन्स मिळाला आहे, त्यामुळे माझा आता स्वतःच्या ज्या कौशल्यावर मला जो अभिमान वाटतो, थोडंसं एलॅबरेट करतो. प्लीज. की 20 वर्षापूर्वी मी पहिलं पिक्चरचं गाणं गायलं असेल, त्यावेळेला मी जो गायक होतो तो आत्ताच्या गायकांपेक्षा खूप वाईट होतो आणि फारच सुमार होतो. मी आई एकविरीची कृपा म्हणून मला इतक्या वर्ष गायला मिळालं. मी साधारणपणे 2,000 गाणी माझी गाऊन झाली असतील फिल्म्सची आणि इतर काही. एवढं गाऊन मिळाल्यानंतर मला ती संधी मिळाल्यामुळे आता माझ्यात ते कौशल्य आलं आहे. एखाद्या कशिदा काम करणारा तुमचा जो काश्मीरी आहे ना टॉप? हो, काश्मीरी. मस्त आहे. तर ह्याच्यावरची जे काम आहे तो करणारा जो कशिदा काम करणारा आर्टिस्ट असतो, त्याला त्याच्या अनेक वर्षाच्या एक्सपिरियन्सनी त्याच्या हातामध्ये ती कला येते, ते प्रावीण्य आहे, ते कौशल्य आहे. तर ते आता माझ्याकडे खूप जास्त आलं आहे आणि आता मी त्याच्या एका छान पीकला आहे, एका टोकाला आहे. त्यामुळे मी पैसे पण मागत नाही पिक्चरच्या गाण्यांचे. नवीन नवीन संगीतकार लांब लांबहून येतात. मी म्हणाल तुमच्याकडे जेवढे आहेत तेवढे द्या, आणि मी जातो आणि गातो. कारण ह्या कौशल्याचा जास्तीत जास्त लोकांनी वापर करून घ्यावा असं मला वाटतं. एका अर्थी तेच समाजकार्य पण आहे. कारण 2000 गाणी गायलेल्या गायकाची गायकी हे निष्णात कितीही अभ्यास केलेला किंवा कितीही रियाज केलेला जो मुलगा आहे, ज्याने आत्तापर्यंत 15च गाणी गायली, त्याच्याकडे ते येऊ शकत नाही.
ते टेक्निक ते येऊ शकत नाही. तो 2000 गायल्यानंतर माझ्यापेक्षा खूप जास्त मोठा होणार हे मला माहिती आहे. आय एम नॉट दॅट ग्रेट और टॅलेंटेड की आय एम जस्ट फॉर्च्युनेट. बट व्हॉट टू डू, मला मिळाली आहेत 2000 गाणी गायला. त्यामुळे माझ्याकडे जी शिताफी आहे त्याचा वापर समाजाने करून घ्यावा असं मला वाटतं. म्हणून आत्ता तुमच्या प्रश्नाचं उत्तर सिंगर. असा कुठला अपकमिंग आर्टिस्ट आहे तुम्हाला असं वाटतं की तो ही कॅन बिकम नेक्स्ट अवधूत गुप्ते? असे 2-3 आहेत खरं तर आता म्हणायला पाहिजे. पहिल्यांदा जयदीप भगवाडकर होता, त्यानंतर रोहित राऊत इज ऑल्सो गुड. जो माझ्या पद्धतीचं गाणं जो गाताना दिसतो, अर्थात त्याची स्वतःची स्टाईल आहेच, तो इतरही खूप छान छान गातो, पण माझ्या पद्धतीचं पुढे नेणारा तो एक आहे. आणि पद्मनाभ गायकवाड, ज्याच्याकडनं मी गाव सुटना जे गाणं आता सुपरहिट झालं, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, हे गाणं ज्या मुलांनी गायलं पद्मनाभ, तो मला खूपच प्रॉमिसिंग वाटतो की त्याच्यात तो कमाल आहे, तो सुपर्ब आहे, त्याला खूप मस्त भवितव्य आहे. अशी एखादी गोष्ट करायचं राहून गेलं, अशी खंत आहे? क्या बात आहे. कवितेतनं उत्तर दिलं चालेल? म्हणजे काय काय नाही, ह्याचं कारण काय? संपला, शेवटचा होता प्रश्न? अजून पाहिजेत? नाही, बरोबर कसं मॅच झालं असं मी म्हणलं की मी नेमकी कविताच वाचणार यावेळेला. ही खंत जी असते ना, ती कसं आहे की आत्ता जर का काही खंत असेल तर कदाचित माझ्याकडे वेळ आहे, सो मी ती खंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. अरे खंत आहे, मी ना जपानला नाही गेलो, तर मी जाऊ शकतो. पण त्या शेवटच्या क्षणाचं काय, जेव्हा तुम्ही ती खंत पूर्ण करायलाही तुमच्याकडे वेळ नाही आहे, तर त्या वेळेच्या बद्दल मी एक छोटी कविता लिहिली आहे, ज्यामध्ये तुमच्या प्रश्नाचं देखील उत्तर आहे की रडू नका उगा हो माझे काही राहिले नाही, रडू नका उगा हो माझे काही राहिले नाही, ज्या कामांसाठी आलो त्यातील एकही उरले नाही. रडू नका उगा हो माझे काही राहिले नाही, ज्या कामांसाठी आलो त्यातील एकही उरले नाही, का गाऊ मी सूर उगाचच संपवण्याही मैफल. म्हणजे सुरुवातीला एखादा जे केलं, आज 20 वर्ष झाली तरी ते गाजतंय, नाचतायत लोक त्या गाण्यावर, तर परत काहीतरी केलंच पाहिजे म्हणून करायची काय गरज आहे. का गाऊ मी सूर उगाचच संपवण्याही मैफल, आळवले जे प्रातःकाली अजून विरले नाही. का गाऊ मी सूर उगाचच संपवण्याही मैफल, आळवले जे प्रातःकाली अजून विरले नाही. आणि मग जे बघत राहिली दुनिया घामाची होती किमया. जे काय कमवलं आहे ते स्वतःच्या हार्डन्ड आहे. जे बघत राहिली दुनिया घामाची होती किमया, रुले फिरले जेव्हा माझ्यासाठी फिरले नाही. रुले फिरले जेव्हा माझ्यासाठी फिरले नाही, ज्या कामांसाठी आलो त्यातील एकही उरले नाही. आहे खंत जराशी, आहे खंत जराशी, जे निसटून गेले काही. आहे खंत जराशी, जे निसटून गेले काही, अजून काही क्षण का ते छातीशी धरले नाही. आहे खंत जराशी, जे निसटून गेले काही, अजून काही क्षण का ते छातीशी धरले नाही. आणि शेवटी दुःख असो, आनंद असो अथवा अलिप्तता ती निरर्थक. दुःख असो, आनंद असो अथवा अलिप्तता निरर्थक, सारेच आतले आहे वरवरले काही नाही. सारेच आतले आहे वरवरले काही नाही, ज्या कामांसाठी आलो त्यातील एकही उरले नाही. खूप छान, खूप छान. याला चाल लावली? नाही, चाललंय, लिहिली आहे कविता, फक्त लिहिली. खूपच छान आणि एकदम एक्झॅक्ट खंतावरनच ते आहे, नाही का? खूप छान, मजा आली.
तुम्ही एवढा वेळ दिलात सर्व काहीला आणि सर्व काही उलगडून सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद की मला बोलवलं. तुमच्या सर्व काहीच्या प्रेक्षकांना, फॉलोअर्सना, सबस्क्रायबर्सना खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. जर का त्यांनी पूर्ण पॉडकास्ट ऐकला असेल तर एवढा वेळ आम्हाला तुमच्या आयुष्यातला दिल्याबद्दल त्यांना देखील खूप धन्यवाद. आणि तुम्ही नंतर सर्व काहीचं गाणं लिहिणार आहात ना? हे जर प्रेक्षकांना सांगा, म्हणजे जर पुढे जर टायटल सॉन्ग आलं तर कळेल हे कोणी लिहिलंय. चालेल. येस, मी लिहिणार, कंपोज करणार. नक्की. आणि गाणार पण. थँक्यू सो मच. थँक्यू. तर प्रेक्षको, आज आपल्याकडे सेलिब्रिटी, OG रॉकस्टार, पॉपस्टार आणि काय काय अवधूतजी आले आणि त्यांनी इतकं काय खूप छान सांगितलं. इतकी सुंदर गाणी म्हटली. म्हणजे मला तसं वाटलं की ही प्रायव्हेट कॉन्सर्ट अजून चालू राहावी. तुम्हाला एपिसोड नक्की आवडला असेल, मला काहीही शंका नाही याच्यामध्ये. प्लीज जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. महाराष्ट्राचे आवडते सिंगर, कंपोजर, डायरेक्टर वगैरे सर्व काही आहेत ते. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सेलिब्रिटीबरोबर सर्व काहीमध्ये.